माननीय शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसांची चळवळ उभी करण्याच्या उद्देशाने सामनासारखं मुखपत्र सुरू केलं, जे ज्वलंत हिंदुत्व आणि मराठी अस्मिता यांचं प्रतीक आहे. ज्यावेळी एक देश म्हणून आपण एकत्र येतो, म्हणजे आपल्याकडे देश कधी एकत्र येतो तर क्रिकेटच्या मॅचच्या दिवशी एकत्र येतो. पायाभरणी जी केली जुन्या संसद भवनाची, त्याला आपण भूमिपूजन म्हणतो. ते भूमिपूजन ते कॅनॉट या राजपुत्रांनी प्रिन्स कॅनॉट आणि प्रिन्स कॅनॉट यांच्या नावाला अनुसरून मग ते जो गोल चक्कर आहे, तुम्ही दिल्लीत कधी गेलात तर ते पूर्ण कॅनॉट प्लेस या नावाने ओळखलं जातं. वि.स. पागे विधानसभेचे सभापती होते, गांधीवादी नेते होते. रोजगार हमी योजना त्यांनी त्या काळात आणली. तर ती योजना राज्य पातळीवरती तर क्लिक झाली. नंतर ती युपीए सरकारच्या काळात मनरेगा नावाने ती योजना देशभरामध्ये लागू झाली. आज जो आपला देश आर्थिकदृष्ट्या मजबूत आहे किंवा मजबूत पायांवरती उभारलाय, त्याचं श्रेय नरसिंह रावांना आहे. आता मोदी सरकारने त्यांना भारतरत्न पुरस्कार दिलाय, पण ते खूप उशीर झालाय त्या गोष्टीला. आपल्या कामाप्रती समर्पित असणारा माणूस कसा असावा, त्याचं संजय राऊत एक उदाहरण आहे. नरसिंह राव म्हणतात की दिल्लीत माणसाला चेहरा नसतो, माणसं मुखवटे लावून फिरतात. दिल्लीचं राजकारण पूर्णपणे वेगळं आहे आणि मराठी माणूस तो समजून नाही घेत आहे. दिल्लीमध्ये लॉबिंग आहे मोठ्या प्रमाणामध्ये. दक्षिणेच्या माणसाला खरोखरच संघर्ष उत्तरेमध्ये जाऊन इस्टॅब्लिश करणं फक्त महाराष्ट्रात पुरता मुद्दा नाहीये, महाराष्ट्राच्या खालच्या सगळ्याच राज्यांना. प्रिंट मीडियाच्या काही लोकांना त्याची कुणकुण लागली की कलमाडी सातत्याने पार्ट्या देत आहेत. त्यावेळी असं कळलं की कलमाडी पार्ट्या देतात, पण त्या निमित्ताने शरद पवार हे प्रत्येक खासदाराशी 1 to 1 करतायत. पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये शरद पवार म्हणाले होते की हे पुस्तक छान झालंय, मात्र त्याच्यामध्ये काही भविष्याच्या दृष्टीने काही बदल करावे असं वाटलं लेखकांना. आणि त्यांनी तो मलाच सांगितलं होतं की आपल्याला जर योग्य वाटलं तर करा. तर त्या अनुषंगाने मी, संजय राऊत आणि निलेश कुलकर्णी एकत्र बसू. मला माझे एकदम असं नक्कीच अभिमानाने फुगून आली होती छाती. दिल्ली इज ऑलवेज अ पॉवर सेंटर आणि दिल्लीचं हे राजकारण त्या पॉवरच्या आजूबाजूलाच फक्त फिरतं. आज आपल्या बरोबर पुस्तक आणि बरंच काही याच्यामध्ये गप्पा मारायला आलेले आहेत दैनिक सामनाचे दिल्लीचे ब्युरो चीफ निलेश कुमार कुलकर्णी. काही दिवसांपूर्वीच त्यांनी स्वतःचं एक पुस्तक पब्लिश केलेलं आहे, ज्याचं नाव आहे संसद भवन ते सेंट्रल विस्टा. म्हणजे काय तर या पुस्तकामध्ये आपल्याला फक्त या 2 इमारतींच्या मधला पॉवर गेम, या 2 इमारतींमधनं पॉवर इकडनं तिकडे शिफ्ट झाली हे अजिबात वाचायला मिळत नाही. अजून बऱ्याच काही गोष्टी आपल्याला याच्यात वाचायला मिळतात. साधारण 75 ते 80 वर्षाचा भारतीय डेमोक्रेसीचा इतिहास या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळतो. या पुस्तकाबद्दल अधिक जाणून घ्यायला, त्याविषयी गप्पा मारायला, त्यांनी जे असंख्य किस्से अनुभवलेले आहेत दिल्लीमध्ये राहून, त्याबद्दल चर्चा करायला आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत निलेश कुमार कुलकर्णी. नमस्कार. नमस्कार साहेब. कसा आहे मूड आजचा? चांगला मूड आहे, मराठी मूडचा असतो तसाच. थँक्यू सो मच. मला एक सांगा, हे पुस्तक म्हणजे नक्की काय आहे? हे पुस्तक म्हणजे तसं आपण जर संसद भवन पाहिली असेल दिल्लीतली, तर जुनं संसद भवन ते नवीन संसद भवन, ज्याला सेंट्रल विस्टा म्हटलं जातं, यातलं अंतर अगदी फरलांगभर आहे. पण ते फरलांगभर अंतर नाहीये, त्या अंतराचा प्रश्न नाहीये. हा विषय आहे 80 वर्षाचा जो भारतीय लोकशाहीचा इतिहास आहे, जो चालता बोलता इतिहास आहे, तो इतिहास रेखाटण्याचा, त्यातले महत्वाचे जे माइलस्टोन्स आहेत, भारतीय लोकशाही मधली जी स्थित्यंतर आहेत, वेगवेगळ्या राजवटी आपण पाहिल्या, प्रचंड बहुमताची सरकार ह्या देशामध्ये होऊन गेली. नंतरच्या काळामध्ये आघाड्यांचं सरकार आलं, त्याला आपण आवडीनं खिचडी सरकार असं म्हणायचो. ती सरकार पण आपण पाहिली आणि 2014 नंतरची 2 सरकार नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली स्पष्ट बहुमताची आली. आताचं 3रं सरकार हे बहुमताच्या आसपासचं सरकार आहे, तर स्पष्ट बहुमताचं सरकार नाहीये. तर हा सगळा एक मोठा दैदिप्यमान इतिहास आहे आपल्या भारतीय लोकशाहीचा आणि त्याचे वेगवेगळे पैलू. आणि आपले सुरुवातीचे पंतप्रधान, पहिले पंतप्रधान पंडित नेहरू ते आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी,
यांच्यापर्यंत प्रत्येक पंतप्रधानांनी, मग त्यांना अल्पकाळ का मिळालेला असे ना, म्हणजे चरणसिंग हे असे पंतप्रधान होते की ते कधी पार्लमेंट सेशनला सामोरे गेले नाहीत, कारण त्याच्या अगोदरच त्यांचं टेन्युअर संपलं, सरकार गडगडलं. पण तरीही चरणसिंगांचं पण ह्या देशासाठी योगदान आहे. तर असे आजवरचे जे पंतप्रधान झाले त्यांचं योगदान, महाराष्ट्राचा ठसा तर दिल्लीमध्ये ठसठशीतच उमटलेला आहे. महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले हे ऐतिहासिक उद्गार आहेत. महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, महाराष्ट्रविना राष्ट्रगाडा न झाले. सेनापती बापटांनी हे ऐतिहासिक उद्गार काढलेले आहेत महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये आणि ते तंतोतंत खरे आहेत. दिल्लीत महाराष्ट्राची ताकद फार अशी नाहीये, आपण अजून पंतप्रधान पदाचा सोपान चढलेला नाहीये मराठी माणूस. हे जरी वास्तव असलं तरी नेहमीच भारताला, देशाला दिशा देण्याचं काम हे महाराष्ट्राने केलंय, वेगवेगळ्या नेत्यांनी केलेलं आहे. त्यांचं योगदानही रेखाटण्याचा प्रयत्न आहे याच्यामध्ये. आणि महत्वाची विधेयकं ज्यांनी पूर्ण समाज, पूर्ण देश याला एक अशी कलाटणी दिली. उदाहरणार्थ मंडल आयोगासारखा जो निर्णय होता व्ही.पी. सिंगांनी, एक फार मोठी रिस्क घेऊन त्यांनी तो केला आणि त्यानंतर देशाचं राजकारणच बदलून गेलं, पूर्ण सारीपाट बदलला. म्हणजे आता ज्या आपण सुप्रीम कोर्टाच्या सुनावण्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्ताने अनुभवतोय किंवा जे सगळी गडबड चालली ओबीसी आरक्षण वगैरे, तर त्याची कुठेतरी मुहूर्तमेढ, त्याच्याबद्दल वाद प्रतिवाद होतील, व्ही.पी. सिंगांनी केलेलं योग्य आहे की नाही, पण खूप मेजर असा डिसिजन होता. असे सगळे निर्णय आहेत. त्याचबरोबर खूप हलके फुलके प्रसंग संसदेमध्ये घडले की ज्यावेळी एक देश म्हणून आपण एकत्र येतो, म्हणजे आपल्याकडं देश कधी एकत्र येतो तर क्रिकेटच्या मॅचच्या दिवशी एकत्र येतो किंवा स्वातंत्र्य दिनी किंवा प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी, पण त्याच्या व्यतिरिक्त पण देश एकत्र येतो. असे काही महत्वाचे निर्णय झाले, जसं उदाहरणार्थ आपला परमाणु ह्याचा अणुचाचणीचा निर्णय होता, त्या दिवशी पूर्ण देश एकत्र झाला. आता म्हणजे अनेक अशा देशहिताच्या गोष्टीत की त्यात पक्षीय मतभेद सगळे गळून पडले आणि एक देश म्हणून आपण एक ठामपणाने, एक संधपणानं आपण उभा राहिलो, असे काही विषय आहेत. त्याचबरोबर काही कटू प्रसंग, म्हणजे मला सांगताना पण खेद वाटतो की जुन्या संसद भवनावरती हल्ला झाला होता, तो अत्यंत त्याचा निषेधार्ह असाच हल्ला होता. आणि आता तुम्हाला आठवत असेल की नवीन संसद भवनालाही सुरक्षेच्या दृष्टीने एक गालबोट लागलं. हल्ला म्हणता येणार नाही, पण ती घुसखोरी होती आणि ती पण त्याची प्रतिष्ठा कमी करणारी आणि एक आपल्याला खाली मान घालायला लावणारी घटना घडली. अशाही घटनांचा त्याच्यामध्ये परामर्श आहे. एकंदरीत माझा हा प्रयत्न आहे की गेल्या 80 वर्षामध्ये देशात काय घडलं, भारतीय लोकशाहीच्या इतिहासामध्ये काय घडलं, आणि ह्या दोन्ही वास्तू, आता ही नवीन आहे, नवीन संसद भवन, ही नवीन सेंट्रल विस्ट आहे, त्याला एक त्याचा इतिहास काही दिवसांनी रचला जाईल. पण जुन्या संसद भवनाचा खूप दैदिप्यमान इतिहास आहे. तुम्ही दिल्लीला कधी गेला असाल तर कॅनॉट प्लेस आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण जातोच तिथे नॉर्मली लंच किंवा डिनर करायला. कॅनॉट हे नावच मुळात कॅनॉट प्लेसला कॅनॉट प्लेस हे मिळालं ते ब्रिटिश राजपुत्र ज्यांनी पहिली कुदळ मारली, म्हणजे पायाभरणी जी केली जुन्या संसद भवनाची, त्याला आपण भूमिपूजन म्हणतो. ते भूमिपूजन ते कॅनॉट या राजपुत्रांनी, प्रिन्स कॅनॉट. आणि प्रिन्स कॅनॉट यांच्या नावाला अनुसरून मग ते जो व्यापारी वसाहत तिथं बिझनेस हब तयार झाला, जे गोल चक्कर आहे, तुम्ही दिल्लीत कधी गेलात तर ते पूर्ण कॅनॉट प्लेस या नावाने ओळखलं जातं. अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, आणि या गोष्टी रेखाटण्याचा प्रयत्न केला. तो कॅनॉट यांच्या हस्ते झालं. नवीन संसद भवनाचा पायाभरणी आणि उद्घाटनाचा शुभारंभ हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाला. नरेंद्र मोदी यांनी गणेश चतुर्थीचा, संकष्टी चतुर्थीचा एक विशेष मुहूर्त त्यासाठी मक्रूर केला होता आणि तो म्हणजे त्यांनी त्याला धार्मिक आधार पण मानला होता. दिल्लीमधली चर्चा अशी की ती ज्योतिषशास्त्राच्या अनुसार पण एक शुभ मुहूर्त मानला होता आणि त्यानुसार अगदी वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण, पंडित, बाकी सगळ्या लोकांकडून ते विधिवत पूजन करून त्या दिवशी संसद भवनामध्ये प्रवेश केला गेला. सेंगॉल हे नवीन पार्लमेंटमधलं एक अट्रॅक्शन आहे, तर सेंगॉलची पण तिथं प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे. अशा वेगवेगळ्या गोष्टी येतात. जुन्या संसद भवनामध्ये तर अनेक ऐतिहासिक घटना घडल्या. मुळात भारताचा स्वातंत्र्य सूर्य तिथेच उगवलेला आहे. 14 ऑगस्ट 1947च्या मध्यरात्री ज्यावेळी लॉर्ड माउंटबॅटन यांनी भारताला सुकाणू सोपवले स्वातंत्र्याचे पंडित जवाहरलाल नेहरूंकडे, तर त्याचा अगदी साक्षीदार असणारा सेंट्रल हॉल ह्या जुन्या संसद भवनामध्ये आहे. तिथे तो ऐतिहासिक प्रसंग घडलेला होता. अशा अनेक गोष्टी आहेत त्या पुस्तकात. कुलकर्णी साहेब, कधी लिहिलं हे पुस्तक? हे पुस्तक साधारणतः कोरोना काल आपण सगळ्यांनी अनुभवलेला आहे. कोरोनाच्या अगदी भीषण अशा संकटामध्ये, नेमकं कोरोनाच्या कालखंडामध्ये मी दिल्लीमध्ये थांबलो, म्हणजे अडकून राहिला असं आपण थोडक्यात म्हणू. पार्लमेंटचं सेशन होतं आणि त्या दिवशी मला महाराष्ट्रात निघायचं होतं, पण होता होता थोडा लेट झाला आणि नंतर
काही नियमावली लागू झाल्या. बरोबर. मग त्याच्यानंतर मी निर्णय घेतला की आपण जाण्याच्या ऐवजी थांबलेलं श्रेयस्कर होईल. मी थांबलो. एके दिवशी मी संसद भवनामध्ये गेलो. नियम शिथिल झालेले होते, तिथं बांधकाम सुरू होतं आणि लहान लहान मजुरांची जी मुलं होती ना ती खेळत होती आणि ते खेळता खेळता अनाहूतपणे ते छोट्या छोटी खडी अशी नेऊन दे, विटा, दगड, म्हणजे जे बांधकामाचं साहित्य ना त्यांचा खेळ होता तो. पण आई वडिलांना मदत करत होते, खेळत होते. आई वडिलांना मदत करत होते आणि मला ते एका अँगलने असं वाटलं की अरे ही पोरं काय ग्रेट काम करतायत, म्हणजे इतिहास रचतायत. आज जे ते नकळत ते चिमुकले हात आज जे काम करतायत ते उद्या एक इतिहास, एक देशाचं संसद भवन, नवीन संसद भवन उभारणीत ते चिमुकले हात मदतीला येत आहेत. कदाचित त्यांना माहिती नाही होणार, ते कधी मोठे झाले तर त्यांना कळेल का रे आपण काय मोठं काम केलं. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की इतक्या विपरीत स्थितीमध्ये फक्त उपजीविकेसाठी मजूर काम करतात आणि त्यांची बिचारी गरीब मुलं त्यांच्या सोबत आहेत. आपण तर खूप चांगल्या स्थितीमध्ये आहोत परमेश्वर कृपेने, तर आपलं पण काहीतरी योगदान असलं पाहिजे. आणि हा विषय माझा सातत्याने डोक्यामध्ये होता की नवीन संसदेचं निर्माण झालं सेंट्रल विस्टाचं, की जुनी संसद भवन ते नवीन संसद भवन, संसद भवन ते सेंट्रल विस्टा असं काहीतरी लिहायचं. म्हटलं हाच तो वेळ आहे आणि हा वेळ आपण सत्कारणी लावला पाहिजे. आणि सुदैवाने तो सत्कारणी लागला आणि हे पुस्तक आलं. 20 फेब्रुवारी रोजी शरद पवार साहेब आणि संजय राऊत साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत अनिल देसाई पण होते. एक छान कार्यक्रम मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला दिल्लीमध्ये झाला आणि छान प्रकारे लोकांनी ते पुस्तक स्वीकारलं, याचा मला आनंद. मला थोडं पुस्तकाचा विषय सोडून थोडं एका वेगळ्या अँगलकडे जायचंय की तुम्ही सेंगॉल आता बोललात. सेंगॉल म्हणजे काय आहे एक्झॅक्टली? सेंगॉल हे वैदिक संस्कृतीचं एक प्रतीक मानलं जातं किंवा धर्मदंड अशा अर्थाने त्याला बोललं जातं की सेंगॉलचा अर्थ हा विजयाचं प्रतीक. विजय. आणि चित्रा सुब्रमण्यम नावाच्या एक अधिकारी होत्या माझ्या मते, त्यांनी खूप वर्ष प्रधानमंत्री कार्यालयाशी पत्रव्यवहार केला, ईमेलच्या माध्यमातून त्या संपर्कात होत्या. आणि सेंगॉल हे एक खूप अशी अद्भुत गोष्ट आहे. ज्या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, ज्या मध्यरात्री 14 ऑगस्ट 1947, तर सी राजगोपालचारी तिथे उपस्थित होते. माउंट बॅटन यांनी पंडित नेहरूंना विचारलं की आता आपण स्वातंत्र्याचं हस्तांतरण तर करतो आहोत, पण ते हिंदू आणि वैदिक पद्धतीने झालं पाहिजे, कारण शेवटी हिंदुस्थान हा त्या सगळ्या वैदिक आणि संस्कृतीचं एक प्रतीक असणारा देश आहे. तुम्ही तुमच्या परंपरा पद्धतीने ते करा, परंपरा तुमची ज्या आहे त्यानुसार. काय करता येईल? तर नेहरूंनी ह्याच्या संदर्भातले अथॉरिटी कोण आहे? राजगोपालचारी. तर राजगोपालचारींना विचारलेलं त्यावेळी. तर त्यावेळी सुद्धा संदर्भ हा सेंगॉलचा आला होता. म्हणजे सेंगॉल हा ऐतिहासिक काळात आहे. आणि गमतीचा भाग तुम्हाला सांगतो की मोदी साहेब पंतप्रधान झाल्यापासून त्यांनी अनेक मुद्द्यांवरती नेहरूंवरती टीका केली. खरंय. पण सेंट्रल विस्टाचं ज्या दिवशी उद्घाटन झालं आणि पहिला दिवस होता, तर त्यांनी नेहरूंची एक प्रेमळ आठवण काढली की सेंगॉल आणि नेहरू, नेहरूंचं तारीफ एक प्रकारे त्यांनी केली. तर अशा काही गमती जमती आहेत. 2 वेगवेगळ्या वास्तू आहेत. या वास्तूंनी इतिहास घडवला, ही वास्तू इतिहास घडवतीये. मला टेक्निकली दोघांमधला डिफरन्स नकोय, पण का असं मोदी साहेबांना आत्ताच वाटलं की या करोनाच्या काळामध्ये हे उभं करावं म्हणून? काय त्याच्याबद्दल पक्षीय मतमतांतर आहेत की कोरोना काळामध्ये ते इतकं गरजेचं होतं का? माझं वैयक्तिक असं म्हणणं आहे की अगदी त्या घिसाडघाईमध्ये करण्याची आवश्यकता नव्हती. पण डिलिमिटेशन नंतर जी लोकसभा खासदारांची संख्या वाढणार आहे, राज्यसभा खासदारांची संख्या वाढणार आहे, त्या दृष्टीने एक संसद भवन किंवा सिटिंग कॅपॅसिटीच्या अनुषंगाने एक मोठं सभागृह असणं नक्कीच गरजेचं होतं. आणि आज नाही तर ते उद्या करायला लागलं असतं, त्याबद्दल दुमत नाहीये. साधारणतः 800 पर्यंत लोकसभेचे खासदार होतील डिलिमिटेशनच्या नंतर. अशा वेळी एवढ्या मोठ्या संख्येचे खासदार बसवणार कुठे, हा प्रश्न त्यावेळी निर्माण झाला असता. ते आज नाही तर उद्या भविष्यात होणारच होतं. फक्त ते एवढ्या ऍडव्हर्स सिच्युएशन मध्ये करायची आवश्यकता होती का नव्हती याच्यावरती डिबेट होऊ शकतो. अर्थात होऊच शकतो डिबेट. फक्त त्यात एक सगळ्या टीकात्मक जरी दृष्टिकोन लक्षात घेतला तरी नरेंद्र मोदींनी एक चांगली गोष्ट केली. जे सेंट्रल विस्टाच्या कामाला मजूर झटले त्या मजुरांसोबत
कोरोना काळामध्ये त्यांनी लंच घेतला. हो. आणि त्यांचे जे श्रमकार्य त्या श्रमशक्तीला ऍप्रिसिएट केलं की माझ्या मते देशाच्या पंतप्रधानांनी अशी कृती करणं पॉझिटिव्ह. ओके. तुम्ही पत्रकार. हो. हाडाचे पत्रकार. पत्रकारितेची भाषा वेगळी असते. हो. आणि या पुस्तकामधली भाषा 100% पत्रकारितेची भाषा नाहीये. मग हा शिफ्ट कसा काय तुम्ही निर्माण केलात? नाही, आता मी काम करतो ते एका राजकीय मुखपत्रात करतो आणि आपल्या सगळ्यांना मराठी माणसाला माहिती सामनाची भाषा काय आहे. तिखट आणि झाल म्हणजे झणझणीतपणा जो असतो, म्हणजे एक असतं की आमटी ही चिंच आणि गुळाची पण असते आणि एक कटाची आमटी असते. कटाची आमटी खाल्ली की पटकन आपल्याला घामाच्या धारा यायला लागतात. सामना म्हणजे ती कटाची आमटी, सामनाची शैली. आणि हे फक्त मी लिहित गेलो साध्या सोप्या शैलीमध्ये लोकांना समजावं अशा पद्धतीने. म्हणजे मी विचार केला की हे जे पुस्तक आहे, म्हणजे माननीय शरद पवारांनी त्याला जे अभिप्राय दिला त्याच्यामध्ये खूप महत्वाचं वाक्य आहे की हे पुस्तक भारतीय लोकशाहीचा इतिहास, वर्तमान आणि भविष्य ह्या तिन्हींना एकत्र गुंफणारं पुस्तक आहे. आणि राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात जे काम करू इच्छिणारी तरुण पिढी आहे आणि स्पर्धा परीक्षांमध्ये ज्यांना यश मिळवायचं आहे किंवा म्हणजे तयारी करतात त्या मुलांसाठी ते मार्गदर्शक ठरेल. माझ्या मते ते खूप महत्वाचं आहे. त्यांचा जो अभिप्राय आहे तो महत्वाचा आहे. कारण हे पुस्तक जरी पॉलिटिकल असलं तरी ह्यात अनेक असे रेफरन्सेस आहेत, संदर्भ आहेत की जे अनेक लोकांना उपयोगीला पडतील. प्रश्न भाषेचा असा आहे की सामनात अर्थात जी भाषा आम्हाला बातमी किंवा लेखांमध्ये वापरावी लागते ती ह्याच्यामध्ये असायचं काही कारण नाही. ह्यात मी सहज सोप्या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न केला आणि ते बऱ्यापैकी जमलंय. शरद पवारांचा उल्लेख केलात आता तुम्ही. दोनदा पवार साहेब पंतप्रधान होणार असं तिथपर्यंत पोचले, पण अनफॉर्च्युनेटली होऊ शकले नाहीत. ते काय कारण असू शकतात? ऍज अ पत्रकार म्हणून तुम्ही कसं बघता याच्याकडे? नाही, एक तर अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर दिल्लीचा महाराष्ट्राकडे किंवा मराठी माणसाकडे बघण्याचा दृष्टिकोन काही फारसा सकारात्मक नाही. त्यात मला काही राजकारण आणायचं नाही की काँग्रेस काय भाजपा काय. दिल्लीत जो कोणी सत्ताधीश आहे तो सत्ताधीश महाराष्ट्राकडे त्याचा बघण्याचा दृष्टिकोन हा काहीसा नकारात्मक असतो. कारण महाराष्ट्र एक प्रचंड पोटेन्शियल असणारं राज्य आहे. मुळात मराठी माणूस हा इतका ताकदीचा प्रशासक असतो आणि त्या ताकदीने एखादी गोष्ट करू शकतो. याची इतिहासात अनेक उदाहरणं आहेत, वर्तमानात आहेत आणि भविष्यात पण असतील ज्यांच्यावरती इतिहास रचला जाईल. इतिहासात आपण गेलो तर आपण आटके पार झेंडे रोवलेले आहेत. लाल किल्ल्यावरती भगवा झेंडा रोवलेला आहे. आणि त्यानंतर स्वातंत्र्यानंतरचा तुम्ही इतिहास काढून बघा की प्रत्येक माइलस्टोन जी स्कीम आहे जी देशाला आपण दिली, इव्हन वर्ल्ड बँकेसारख्या संस्थांनी त्याची कॉपी केली किंवा इम्प्लिमेंटेशन केलं, ते मराठी माणसांनी केलेल्या योजना आहेत. हे तुम्हाला मी ठळक उदाहरण देतो. वि. स. पागे विधानसभेचे सभापती होते, गांधीवादी नेते होते. रोजगार हमी योजना त्यांनी त्या काळात आणली, कारण ते मुळात त्या सांगलीच्या दुष्काळी पट्ट्यातून यायचे, तासगाव वगैरे भागामधून. तर ती योजना राज्य पातळीवरती तर क्लिक झाली. नंतर ती युपीए सरकारच्या काळात मनरेगा नावाने ती योजना देशभरामध्ये राबवू झाली. आणि पाग्यांची ही योजना अनेक आफ्रिकन देशांमध्ये पण राबवली जाते जिथं असा क्रायसिस आहे. बरं, हे आम्हाला अजिबात माहिती नव्हतं. आता दुसरी गोष्ट म्हणजे मृणाल गोरे आणि अहिल्या रांगणेकर समाजवादी चळवळीतले नेते आहेत. त्यांचं समाजवादी चळवळीतलं योगदान वेगळा विषय आहे, पण त्यांना खासदार म्हणून दोघी एकत्र निवडून आल्या आणि 3 वर्षाचा जेमतेम त्यांना कालखंड मिळाला. त्या 3 वर्षामध्ये महिला आरक्षणाचा विषय जो आहे त्या 2 रणरागिणींनी खऱ्या अर्थाने देशापुढे आणला. गीता मुखर्जी ह्या महिला आरक्षण धोरणाच्या किंवा महिला आरक्षणाच्या खऱ्या चळवळीचा आद्यकर्ते आपण मानू. त्यांचं योगदान प्रचंड आहे, त्याच्याबद्दल दुमत असायचं कारण नाही. मात्र लोकसभेमध्ये या 2 महिला खासदारांनी ज्या पद्धतीनं तो विषय पुढे मांडला आणि त्याचा फॉलोअप घेतला, आज जे काही महिला आरक्षण आहे ते माझ्या मते या तिघींच्या योगदानामुळे आहे. दुर्दैवाने मला आज सांगावं वाटतं की आता महाराष्ट्रात तशी नेतृत्वाची फळी दिसत नाही. मगाशी उल्लेख झाला की महाराष्ट्र हा दिल्लीचं तख्त राखतो. हो, त्याचा विरोधी बसत नाही. लेट मी कम्प्लीट सर. पण त्याच्या विरोधी लगेच तुम्ही एक वाक्य म्हणालात की दिल्ली ही महाराष्ट्राकडे एका वेगळ्या नजरेने बघते. महाराष्ट्रासारखं पोटेन्शियल राज्य आजच्या घडीला सगळ्यात जास्ती उत्पन्न कुठनं येतंय तर महाराष्ट्रामधनं येत आहे. मला इतिहास माहित नाही, पण माइट बी
पहिल्या दिवसापासून महाराष्ट्राकडनं सगळ्यात जास्ती उत्पन्न केंद्र सरकारला मिळालेलं असेल, तरी पण महाराष्ट्राकडे दिल्ली अशा नजरेने का बघते? नाही, त्यासाठी आपल्याला दिल्लीचं राजकारण फार जवळून आणि समजून घेण्याची गरज आहे. दिल्लीच्या अनुषंगाने माजी पंतप्रधान नरसिंहरावाने एक फार सुंदर वाक्य सांगितलेलं आहे. नरसिंहराव म्हणतात की दिल्लीत माणसं चेहरे लावून फिरत नाहीत, माणसाला चेहरा नसतो, माणसं मुखवटे लावून फिरतात. बर, चेहरे आणि मुखवटे, चेहरा जन्मजात असतो, मुखवटा आपण लावू शकतो. नरसिंहरावांचं हे इतकं म्हणजे आपण त्रिकालाबाधित सत्य असं वाक्य म्हणू ना, तर ते बनावटी दुनियेमध्ये मराठी माणूस तसा त्या अर्थाने कम्पॅरेटिव्हली एक सभ्य सुसंस्कृत मध्यम मार्गी विचाराचा असतो. त्याला ह्या टोप्या, ह्याची टोपी त्याला, त्याची ह्याला, हे करणं एकतर जमत नाही. दुसरी गोष्ट, दिल्लीचा आपण भौगोलिक दृष्ट्या पाहिलं, सामाजिक दृष्ट्या पाहिलं, इव्हन खाद्य संस्कृतीच्या दृष्टीने पाहिलं आणि वातावरणीय दृष्टीने पाहिलं तर आपण कुठेच त्याचं मॅच होत नाही. आपल्याला प्रत्येक गोष्ट ही वेगळीच वाटते आणि विरोधाभासी वाटते. दिल्लीची आपल्याला भीती वाटते, दिल्लीला आपली भीती दुप्पट वाटते, पण मराठी माणसाला अगोदर दिल्लीची भीती वाटते. त्याचं कारण काय? एकतर भाषेचा प्रश्न, गिरत्या गिरत्या चला और पड्या, धपकन पड्या ही आपली हिंदी, इथून आपली सुरुवात असल्यानंतर आपलं काय होणार आहे? दिल्लीचं कल्चर वेगळं की लगेच तुम्हाला गुंडाळून टाकतात. तुम्ही रेल्वे स्टेशनला उतरा, एअरपोर्टला उतरा, भाईसाहेब किधर जाना आहे, तुमच्या पाया पडतील, बॅग घेतील. आपल्याला असा अनुभव असतो की अरे मराठी माणूस आपल्याला लोकलमध्ये जागा देत नाही, इकडची माणसं पाया बिया पडतात, किती प्रेमळ नम्र लोक आहेत, आपण बरोबर जातो वाहत. म्हणजे मी खासदारांचे सुद्धा अनुभव सांगतोय. हा, माहीतच नसतं, माहीत करून घेण्याची पण इच्छा नाही. माझ्या पुस्तकात मी प्रस्तावनेमध्येच लिहिलेलं आहे, ह्याच्यामध्ये अभिप्रायामध्ये, मनोगतामध्ये, की दिल्लीचं गोल चक्कर जे आहे ना, हा बर्म्युडा ट्रायंगल आहे मराठी माणसासाठी. गोल चक्कर हे बर्म्युडा ट्रायंगल. तिकडं असं चौक नाही सिग्नलला, तुम्ही दिल्ली पाहिले असेल तर असं गोल चक्करनी फिरायचं. त्या गोल चक्करची इतकी अनामिक भीती मराठी माणसाच्या मनामध्ये, असं तो बिरबिरत जातो. बरं, त्या गोल चक्करचं वैशिष्ट्य काय की एक गोल चक्कर जर तुम्ही चुकलात तर तुम्ही चुकतच जाता. मग तुम्ही संध्याकाळी वगैरे फिरून कसं बस तिथे येऊ शकता, असा प्रकार आहे तो. दिल्लीचे ठग म्हणतात ते या ह्याच्यावरनं कुठेतरी स्पष्ट जाणवायला लागलंय की ठग म्हणणार, मी त्याला ठग असा नाही शब्द वापरणार, कारण बघा माणसांची प्रवृत्ती, माणसं सगळीकडे सारखीच असतात. एखाद्या शहराला आपण दोषारोप देण्यात किंवा दोष ठेवण्यामध्ये अर्थ नाही. दिल्लीचं राजकारण हे पूर्णपणे वेगळं आहे आणि मराठी माणूस तो समजून नाही घेत आहे. दिल्लीमध्ये लॉबिंग आहे मोठ्या प्रमाणामध्ये, पण नुसती पॉलिटिकल लॉबिंग नाही. म्हणजे युपी बिहारचा प्रभाव आहे का, डॉमिनन्स आहे का, तर नक्कीच आहे. 2014 पासून गुजरात लॉबीचा डॉमिनन्स सुरू झाला. बरं, तशी मला मराठी लॉबी दाखवा, आहे मराठी लॉबी? पण हे आपलं फेल्युअरच झालं. मग त्याचा प्रत्येक मराठी माणसाने विचार करायला पाहिजे. बरं, नुसती ही पॉलिटिकल लॉबी नाहीये, प्रशासनाची पण एक लॉबी. म्हणजे मनमोहन सिंगांचं सरकार ज्यावेळी होतं त्यावेळी मल्याळी लॉबी सगळ्यात पॉवरफुल होती दिल्लीमध्ये. बरं, सरकार मनमोहन सिंग तसे उत्तरेचे म्हणजे पंजाबचे, बरोबर, पण डॉमिनन्स हा सगळा केरळ लॉबीचा होता. केरळ लॉबीने 10 वर्ष देश चालवला. शेवटी प्रशासनाचा खूप मोठा रोल असतो ना याच्यामध्ये, कुठलाही गव्हर्नमेंट सक्सेस किंवा फेल होण्यामध्ये. जोपर्यंत लॉबिंग होत नाही किंवा एकजिन्सीपणा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण कठीण आहेत पुढच्या सगळ्या गोष्टी. गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपण नुसते भांडतच असतो का? म्हणजे मराठी माणसाचा सगळ्यात आवडता छंद आहे तो. त्याला दिल्ली तरी कशी, दिल्लीत येऊन मराठी माणसं भांडतात, पण मराठीत भांडतात का हिंदीत भांडतात? दुसऱ्या भाषांचा प्रॉब्लेम असल्यामुळे मराठीतच भांडतात. म्हणजे शिव्या वगैरे देणं सोपं जातं ना, आणि फॅमिलियर असतात शिव्या. म्हणजे तुमच्या शिव्या मला, माझ्या तुम्हाला, त्या कळल्या पाहिजे ना. हिंदीत शिकायला लागतील, इंग्लिशमध्ये तर प्रश्नच नाही, फारच अवघड आहे, त्याला वेळ द्यावा लागेल इंग्लिशमध्ये शिकायला. मराठीत सोपं होऊन जातं ना. आता तुम्ही लॉबिंग हे म्हणालात, पण एक्झॅक्टली लॉबिंग म्हणजे काय? आणि त्याला जोडून पुढचा प्रश्न आहे की या लॉबिंगमुळे फरक काय पडतो? लॉबिंगचा फरक मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगतो की आपल्याकडं पंतप्रधान होण्याच्या लायक इतिहासात खूप लोक होऊन गेली. पहिले यशवंतराव चव्हाण, यशवंतरावांच्या भिडस्तपणामुळे ते पंतप्रधान झाले नाहीत असं माझं स्पष्ट आणि वैयक्तिक मत आहे. यशवंतरावांना संधी होती, सगळ्या गोष्टी अनुकूल होत्या,
त्यांना फक्त इंदिरा गांधींसोबत मुकाबला करायचा होता, टक्कर घ्यायची होती. यशवंतरावांनी ऐनवेळी कच खाल्ली. बरं. त्याच्या मागचं जर आपण थोडी कारणमीमांसा पाहिली तर यशवंतरावांच्या मागं किती मराठी लोक होते त्या काळात. दोष मराठी लोकांचा पण नाही, यशवंतरावांनी पण ती लॉबी कधी तयार केली नाही. किंवा मराठी माणूस काय करतो की आपण फक्त महाराष्ट्रापुरते, लॉबिंग इन द सेन्स फक्त महाराष्ट्र किंवा मराठी लोक असं नाहीये. तुमच्याबद्दल गुडविल असणारी युपी आणि बिहारमध्ये पण माणसं पाहिजेत, जम्मू काश्मीरला पाहिजेत, आंध्रामध्ये पाहिजेत, तामिळनाडूमध्ये पाहिजेत. या आत्ताच एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. नितीन गडकरी हा असा नेते आहेत की त्यांना देशाने स्वीकारलंय. खरंय. त्यातूनच नेतृत्व पुढे येतं. गडकरी पुढे येतील का नाही ते भविष्यकाळ सांगेल, पण एका माणसाच्या कामाला पूर्ण देश ॲप्रिसिएट करतो, अक्रॉस द पार्टी लाईन करतो, त्यांच्याबद्दल गुडविल असतं प्रत्येकाच्या मनात. खूप दुर्मिळ गोष्ट आहे, पण ते आपण कन्व्हर्ट नाही करू शकत. बरं. म्हणजे शरद पवारांच्या बाबतीत लॉबिंगचा प्रश्न आला का तर आला. दक्षिणेच्या माणसाला खरोखरच संघर्ष उत्तरेमध्ये जाऊन इस्टॅब्लिश करणं फक्त महाराष्ट्रात पुरता मुद्दा नाहीये, महाराष्ट्राच्या खालच्या सगळ्याच राज्यांना. इतकं सोपं नाहीये उत्तरेचं राजकारण. सांगण्याचा मुद्दा असा आहे की 91ला जेव्हा शरद पवार पंतप्रधान होतील असं सगळं चाललेली होती चर्चा, दरम्यानच्या काळात सुरेश कलमाडी त्यांच्या खूप निकटवर्ती होते आणि कलमाडी दिल्लीमध्ये जंगी पार्ट्या द्यायला कलमाडींनी सुरुवात केली. आणि तोपर्यंत काही फार त्या काळात सोशल मीडिया तर असण्याचं कारणच नाही, इलेक्ट्रॉनिक मीडिया पण नव्हताच. प्रिंट मीडियाच्या काही लोकांना त्याची कुणकुण लागली की कलमाडी सातत्याने पार्ट्या देत आहेत. मग अशा जंगी पार्ट्या का होत आहेत ह्याचा थोडा शोध पत्रकारांनी लावायला सुरू केलं. त्यावेळी असं कळलं की कलमाडी पार्ट्या देतात, पण त्या निमित्ताने शरद पवार हे प्रत्येक खासदाराशी 1 to 1 करतायत, भेटतायत, बोलतायत, त्यांना बोलावतायत आणि मला सपोर्ट करा किंवा हे त्यांची चालली त्यासाठी मोहीम. आणि मोहीम जी आहे ती दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये येते, ती हेडलाईन बनते आणि तिथे पवारांचं पंतप्रधान पदाचं स्वप्न भंग पावतं. अल्टिमेटली आता मी कोणाला दोष देणार नाही, पण शेवटी मराठी माणूसच मराठी माणसाला आडवा जातो. त्या काळात हे झालं नसतं तर कदाचित शरद पवार पंतप्रधान झाले असते. आणि 1999ला जे शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली त्याबद्दलही अनेक जण बोलतात, दिल्लीतले जाणकार लोक, की त्यावेळी थोडंसं थांबले असते ना शरद पवार तर कदाचित चित्र वेगळं असतं. कदाचित चित्र वेगळं राहिलं असतं. आपण लॉबिंग वरती चर्चा करतोय. लॉबिंग म्हणजे हे कसं करायचं हो लॉबिंग? तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी. एखादा सामान्य माणूस दिल्लीत आला, समजा तो उत्तर प्रदेश बिहारचा असेल, तर तो तिथल्या कुठल्या तरी अधिकाऱ्याला भेटतो किंवा जो एखाद्या अधिकार पदावरती माणूस आहे त्याचं काम करण्याच्या उद्देशाने, तर तो माणूस त्याला एक प्रॉपर मार्गदर्शन करतो, तिथपर्यंत नेतो, काम होतं त्याचं. लॉबिंग करताना मराठी नेत्यांना किंवा मराठी माणसाला अडचण ही आहे की मराठी माणसामध्ये तो एकजिन्सीपणा नाहीये. विशेषतः आपण जेव्हा पॉवरमध्ये जातो मराठी माणूस, तेव्हा अनफॉर्च्युनेटली मला असं म्हणावं लागतं की तो थोडासा हवेमध्ये जातो. महत्वाच्या पदावरती मराठी लोक आहेतच ना, पण अशी माणसं किती सामान्य मराठी लोकांना मदत करतात? ते खूप रेअरेस्ट रेअर आहेत. सन्माननीय अपवाद आहेत, नाही असं नाही, ते त्यांच्याबद्दल आदरच आहे, पण हे प्रमाण खूप कमी आहे. दिल्लीचं तुम्हाला उदाहरण देतो की दिल्ली आणि NCR मिळून मराठी पॉप्युलेशन खूप चांगल्यापैकी आहे. म्हणजे एखादी सीट निवडून येईल इतकं नाही, पण एक सायझेबल पॉप्युलेशन आहे. तरी सुद्धा असं होत नाही की एखाद्या विशिष्ट प्रसंगी पूर्ण मराठी समाज एकत्र आलाय आणि त्यांनी आपली पॉवर दाखवली. गणपतीच्या काळामध्ये हो, पण गणपतीमध्ये आपण एक गाव एक गणपती कन्सेप्ट ग्रामीण पातळीवरती राबवतो. दिल्लीत नाही होऊ शकत ते. 10 मंडळांची तोंड 10 दिशेला असतात. प्रत्येकाचे आपापले उद्देश असतील, त्याच्या मागची भावना असेल वेगळी, हे म्हणत नाही, पण तो एकजिन्सीपणा नाही. वसंत साठेंच्या काळामध्ये त्याने एक सांस्कृतिक आयाम दिला होता दिल्लीला, मराठी माणसं एकत्रित यावीत, पण असे त्याला बूस्ट करणारे लोक खूप कमी आहेत. दिल्लीच्या पलीकडे पानिपत सारखी ऐतिहासिक भूमी आहे. इथं महाराष्ट्राचेच IAS अधिकारी आहेत जे हरियाणामध्ये काम करतात, अजित जोशी. त्यांनी खूप चांगला उपक्रम राबवला होता, पानिपत महोत्सव. सुरुवातीच्या काळात लोक आली,
हे होते. पण शेवटी एक प्रशासकीय अधिकाऱ्याला मर्यादा येते. त्याची बदली झाल्यानंतर तो फ्लो किंवा तो जोश किंवा ते जे सगळी चळवळ आहे ती पुढे कंटिन्यू नाही करता येत. पण मग बाकी कोणी इनिशिएटिव्ह घेऊन असं काही केलंय नंतरच्या काळात असं काही नाही. आता राजकीय लोकांना त्यात पोटेन्शियल दिसतं पानिपतमध्ये, म्हणून आता सगळ्या मोठमोठ्या घोषणा चालल्यात. पण मुळात पानिपत ज्या युद्धभूमीने देशाच्या इतिहासाला 3 वेळा कलाटणी दिली, त्या पानिपताची काय दुरावस्था होती. स्थानिक लोकांमध्ये त्याच्याबद्दल काही सजगता नव्हती, जागरूकता नव्हती. अक्षरशः ते कालाम नावाचा परिसर आहे, तिथं कुत्री आणि डुकरं खेळायची किंवा ते त्यांचं वास्तव्य असायचं. अशा स्थितीतून त्या अजित जोशींनी त्याला एक व्यवस्थित पद्धतीने पुढं नेलं. पानिपताबद्दलची जागरूकता निर्माण केली. लोक यायला लागली, बघायला लागली. पानिपत हे मराठी माणसाच्या दृष्टीने पानिपत झालं, एक नकारात्मकच बघितलं जातं. पण आपण हे लक्षात घेत नाही की पानिपतच्या युद्धानंतर अहमद शाह अब्दालीने कधी वाकड्या नजरेने हिंदुस्थानकडे पाहिलं नाही. अब्दाली त्याच्या पत्रामध्ये म्हणतो की जी मी लढाई लढली ही महान योद्ध्यांसोबत लढली लढाई, आणि विश्वासराव आणि सदाशिवराव भाऊ हे जे योद्धे होते त्यांच्याबद्दलचं वर्णन आहे त्याच्यामध्ये. इतका चांगला इतिहास असताना आपण त्याला केवळ नकारात्मकतेच्या दृष्टीने पाहिलं. मुळात दुभंगलेला आहे मराठी माणूस. एकमेकांबद्दल फार विश्वासाची भावना नाही. अशा असताना दिल्लीसारख्या अपरिचित ठिकाणी आपण कसं टिकणार. उत्तर प्रदेश बिहारमध्ये जातीय दुही आहे का, तर निश्चित आहे, नक्कीच आहे. पण एक राज्य म्हणून ज्यावेळी विषय येतो त्यावेळी ते एकजुटीने उभा राहतात. खेद एवढाच वाटतो की युपी नंतर लोकसभेत सर्वाधिक खासदार पाठवणारं महाराष्ट्र हे दुसरं राज्य आहे. पण तरी आपण ज्या अपेक्षेने दणदणीतपणे तिथं आपला ठसा उमटवायला पाहिजे तसा होताना दिसत नाही. हरकत नाही. थोडं परत पुस्तकाकडे येऊया. कोरोनाच्या काळामध्ये पुस्तक तर लिहून झालं. नुसतं पुस्तक लिहून चालत नाही ना, ते छापणारं पण कोणतरी लागतं ना. पण हे प्रकाशक सापडले कसे तुम्हाला? पुस्तक काढायचं सगळं हे कन्सेप्ट क्लिअर होती, लिहून टाकलं मी. आणि कोरोना नंतरच्या काळामध्ये ते छापायचं पण चाललं होतं. अनेक प्रकाशकांशी संपर्क पण झाला. दरम्यानच्या काळात प्रशांत अनासपुरे हा माझा जुना मित्र आहे आणि तो इव्हेंटचे वगैरे असे सगळ्या गोष्टी करतो. तर तो आणि मी मिळूनच अनेक प्रकाशकांकडे गेलो. त्यानंतर असं विचारात डोक्यात आला की आपण इतरांकडून करण्यापेक्षा त्याची इव्हेंट कंपनीच आहे, बरोबर, तू इनिशिएटिव्ह घेऊ आणि एक चांगली कलाकृती होईल. अनासपुरे आणि पब्लिसिटी कंपनी जी आहे त्याच्यामार्फत हे पुस्तक झालं. पहिली आवृत्ती संपली? हो, संपली. पुस्तक हातात पडल्यानंतर त्याच्या प्रेमात पडणारी खूप लोक आहेत, पण प्रेमा अगोदरची एक प्रक्रिया असते ना प्रपोज करण्याची. बरोबर. ते पुस्तक प्रपोज होणं त्या अर्थाने खूप गरजेचं आहे आणि ते होईल आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने. एका खेडेगावातलं एक मुलगा दिल्लीपर्यंतचा प्रवास करतो. कसा होता हा प्रवास? खरं तर त्याचं आता म्हणजे काय शब्दात वर्णन करावं, याचं कारण असं आहे की आपण एक खेडेगावात काय किंवा शहरात काय, दिल्ली आपण ही टीव्हीवरती प्रामुख्याने पाहिलेली असते आणि त्या दशकामध्ये टीव्ही पण खूप दुर्मिळ वस्तू होती. ते आपण फक्त प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिनी पंतप्रधानांनी तिरंगा फडकवला, दिल्ली अशी दिल्ली तशी, बातम्यांमध्ये पाहणं किंवा ऐकणं इतकाच होता विषय. ते टप्प्याटप्प्याने मी गेलो. जर्नलिझम पुण्यात केलं आणि मग मुंबईला न येता नियतीने मला दिल्लीची वाट दाखवली. बरं. दिल्लीत सुरुवातीच्या काळात गोलचक्करमध्ये जसा मराठी माणूस भांबावतो तशी माझी स्थिती होती. नंतर दिल्लीनं करंगळी पकडली माझी, नंतर हात पकडला, मजबूतीने पकडला आणि आता मी व्यवस्थित दिल्लीमध्ये काम करतो. सामनामध्ये काम करता? हो. सामना कोणाकडे आहे साहेब आता? सामना प्रश्नच नाही, कोणाकडे असायला पाहिजे. ठाकरे साहेबांकडे. हा. तो कसा मराठी माणसाचे स्वतःचे वृत्तपत्र नाही, ते काबीज करण्याचा वगैरे काही विषय नाही. माननीय शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसांची चळवळ उभी करण्याच्या उद्देशाने सामनासारखं मुखपत्र सुरू केलं, जे ज्वलंत हिंदुत्व आणि मराठी अस्मिता यांचं प्रतीक आहे. ते असं कोणाकडे जाण्याचं ते त्यांचंच आहे ते. बरं. आणि जगभरात मी तुम्हाला इव्हन हे सांगतो
की सामनाचा प्रतिनिधी म्हणून जी माझी ओळख आहे ती खूप वेगळी आहे. आणि आपण मग अशी लॉबिंगचं म्हणत होतो, पण लॉबिंग कशा अर्थाने असते की बाळासाहेबांचं देहावसान झालं त्यानंतरचं मला पार्लमेंटचं सेशन आठवतं. लोक परिचित असतातच, सिक्युरिटीचा स्टाफ वगैरे सगळा तो उत्तर भारतीय होता. अनेक लोक येऊन माझ्यापाशी अश्रूंना त्यांनी मोकळी वाट करून दिली की बालासाहेब ने हमारे लिए ये किया था, मुंबई में ये हुआ था. हे एका माणसानं निर्माण केलेलं काम आहे. त्याला आपण काय दुसरं हे नाही वर्णन करू शकत. म्हणजे बाळासाहेबांना लोक तिकडं अगदी देवाप्रमाणे मानायचे. बरं. मानतात अजून उत्तरेच्या पट्ट्यामध्ये. प्रखर हिंदुत्व आणि अस्मितेचा जे राजकारण आहे किंवा जी भूमिका आहे त्याच्यापासून बाळासाहेब कधी तसूभर दूर झाले. आणि तो जो आदरभाव आहे तो अजूनही ठाकरे हा ब्रँड आहेच. परत थोडं पुस्तकाकडे येऊया. सगळ्या आतापर्यंत झालेल्या पंतप्रधानांवरती तुम्ही विस्तृतपणे लिहिलेलं आहे. सगळ्यात पॉवरफुल कोण आणि सगळ्यात विकेस्ट कोण? नाही, असं आपण पॉवरफुल किंवा विकेस्ट असं म्हणणं त्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीवरती अन्याय होईल. कारण हे पहा की राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी, पण देशाचा पंतप्रधान म्हणून जेव्हा एखादा व्यक्ती काम करतो ना तो पूर्ण समर्पित भावनेनेच करत असतो. देशहित हेच त्याच्या पुढचं ध्येय असतं. त्याला मिळालेली संधी, कालखंड, ते सरकार खिचडी सरकार आहे, मित्र पक्षांच्या कुबड्यावरती आहे का बहुमताचं आहे, त्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून. तर सांगण्याचा उद्देश असा आहे की नेहरूंचा कालखंड वेगळा होता, वाजपेयी त्यांच्या जागी मोठेच होते, मोदींचा संघर्ष आपल्याला नाकारता येत नाही. पण माझ्या नजरेतून जर म्हणाल तर ह्या देशामधले सगळ्यात म्हणजे देशाला एक कलाटणी देणारे जर पंतप्रधान कोण असेल तर ते पी.व्ही. नरसिंहराव. का बरं साहेब? निवडणूक होण्यापूर्वी नरसिंहराव हे रिटायर व्हायचं असं त्यांनी मनोगत व्यक्त केलं होतं, पण ते काही कारणाने रिटायरमेंट त्यांनी घेतली नाही. त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली. दुर्दैवाने राजीव गांधींची हत्या झाली. तो कालखंड देशासाठी खूपच असा वर्स्ट असा होता, कारण आपलं 21 टन सोनं जे आहे ते आपण गहाण टाकलेलं होतं. चंद्रशेखर त्यावेळी पंतप्रधान होते आणि चलन साठा हा अगदी मर्यादित होता. काही दिवस देशाचं सगळं चालेल व्यवस्था अशी स्थिती होती. त्याहून अधिक दुर्दैवाचे दशावतार असं की सरकार आलं काँग्रेस प्रणित, पण त्याला बहुमत नव्हतं त्या सरकारला. तर शिबू सोरेन आता नुकतेच दिवंगत झाले, झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते. त्यांच्या पाठिंब्यावरती नरसिंहरावांनी सरकार कसं बसं स्थापन केलं. नरसिंहराव पंतप्रधान झाले, ते पण अनपेक्षितपणे. काय असतं काही वेळा गोष्टी ह्या नियती घडवून आणते. मी त्या पुस्तकात लिहिलंय की आर्थिक उदारीकरणाचा नरसिंह अवतार. बरं. हे हेडिंग दिलंय मी. नरसिंह अवतार म्हणजे आपल्याकडं आपण सगळे जाणतोच की हे करून रुद्र अवतार, प्रगट झालेला नरसिंह अवतार. नरसिंहराव उग्र नव्हते, प्रचंड व्यासंगी आणि विद्वान व्यक्ती होते. किमान 16 ते 20 भाषा त्यांना येत होते. बरं. आणि मराठीत तर अस्खलित बोलायचे. कारण जे हैदराबाद मुक्ती संग्राम झाला त्यात स्वामी रामानंद तीर्थांच्या खांद्याला खांदा लावून जे लढले तर ते नरसिंहराव होते. त्यांचं बरंचसं वास्तव्य हे मराठवाड्यामध्ये राहिलेलं आहे. मराठी छान बोलायचे नरसिंहराव. नरसिंहराव पंतप्रधान झाल्यानंतर ही अशी स्थिती होती. त्यांनी त्या पुस्तकात लिहिलंय, तत्कालीन कॅबिनेट सेक्रेटरी, आता मला त्यांचं नाव आठवत नाही, त्यांना बोलावलं नरसिंहरावांनी. आणि ते ब्रीफिंग असतंच ऑफिशियल की प्राईम मिनिस्टरना. तर त्यावेळी त्यांनी सांगितलं की खूप वर्स्ट सिच्युएशन आहे आणि कठीण आहे, म्हणजे पॉलिटिकली पण आणि सगळ्या दृष्टीने. नरसिंहरावांचा दुसरा प्रश्न होता की आपल्याला देशहित सगळ्यात महत्वाचं, सरकार माझं राहील जाईल, कोणी अमरपट्टा घेऊन आलेला नाही. बरोबर. फायनान्शियली स्ट्रेंथनिंग किंवा इकॉनॉमी आपली मजबूत करण्यासाठी काय करता येईल, तुम्ही मला एक नोट द्या. कॅबिनेट सेक्रेटरी पूर्ण रात्रभर अभ्यास करून दुसऱ्या दिवशी ती नोट दिली. आर्थिक उदारीकरणाचं एक साधारणतः त्या अनुषंगाने पावलं टाकायची गरज होती. नरसिंहरावांना या कामासाठी एक चांगला अर्थमंत्री पाहिजे होता की जो इफिशियंटली या सगळ्या गोष्टी करेल. त्यावेळी एक पटेल नावाचे RBIचे गव्हर्नर होऊन गेले आणि आणखीन एक नाव आठवत नाही. या दोघांवरती नरसिंहरावांनी विचार केला. दोघांनी थोडं असमर्थता दर्शवली, कारण त्यावेळेस फायनान्स मिनिस्टर होणं म्हणजे सुसाईड होती पॉलिटिकली, की तुम्ही मिझरेबली फेल होण्याची शक्यता होती, कारण काही नव्हतंच देशाकडे. बरोबर. मग नरसिंहरावांनी मनमोहन सिंगांना संपर्क केला. मनमोहन सिंग सुरुवातीच्या काळामध्ये फारसे उत्सुक नव्हते. नरसिंहरावांनी त्यांना कन्व्हिन्स केलं
आणि मनमोहन सिंग फायनान्स मिनिस्टर झाले. नंतरच्या काळामध्ये नरसिंहरावांनी देशातल्या सगळ्या बड्या उद्योजकांची एक बैठक घेतली आणि त्यांना आर्थिक उदारीकरण हे कसं महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या खिशातले मी काही पैसे काढतो आणि तो सामान्य माणसाच्या खिशात टाकतो, जेणेकरून पैसा हा सगळ्या बाजारामध्ये खुळखुळेल आणि तो पैसा तुम्हाला रिटर्न मिळेल, देशाचंही भलं होईल. बरोबर, असं सांगितलं. त्या अगदी सहज सोप्या पद्धतीत सांगितलं. 1-2 उद्योगपतींचा थोडं त्याला विरोध होता, नंतर सगळ्यांनी मान्य केलं. मान्य झाल्यानंतर आज आपण बघतोय की आपली आजची जी काही इकॉनॉमी आहे, आज जो आपला देश उभा आहे, त्या काळात जर आपण आर्थिक उदारीकरण स्वीकारलं नसतं तर आज आपण कल्पनाही करू शकत नाही अशा स्थितीमध्ये आपला देश राहिला असता. बरं, दुसरं महत्वाचं त्यांचं धैर्य असं होतं, धाडस, की पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी यांचा अर्थकारणाचा गाभा हा समाजवादावरती आधारित होता. आर्थिक उदारीकरण हे सगळं ग्लोबलायझेशन म्हणजे त्यात पूर्ण वेगळा विचार होता. पण काँग्रेस केडरला काय वाटेल किंवा कुणाला काय वाटेल याचा विचार न करता देशहित कशामध्ये आहे त्याचा नरसिंहरावांनी विचार केला. आज जो आपला देश आर्थिकदृष्ट्या मजबूत आहे किंवा मजबूत पायांवरती उभारलाय त्याचं श्रेय नरसिंहरावांना आहे. आपलं दुर्दैव असं आहे की आपल्या देशामध्ये कधीच चांगल्या माणसाला न्याय मिळत नाही किंवा त्याची किंमत केली जात नाही. नरसिंहराव गेल्यानंतर त्यांच्यावरती दिल्लीत अंत्यसंस्कारही झाले नाहीत आणि त्यांचं कुठे स्मारकही नाही. त्यापेक्षा दुर्दैव असं आहे की तुम्ही कुठे गावखेड्यात जा, देशात जा, नरसिंहरावांबद्दल कुठे तुम्हाला काही दिसणार नाही, साधा त्यांचा फोटो कुठल्या कार्यालयात दिसणार नाही. हे दुर्दैव आहे ह्या देशाचं. आता मोदी सरकारने त्यांना भारतरत्न पुरस्कार दिलाय, पण ते खूप उशीर झालाय त्या गोष्टीला असं मला वाटतं. नरसिंहरावासारख्या माणसाचं खरोखर आपण खूप सन्मान केला पाहिजे, कारण ज्या स्थितीतून त्यांनी देशाला बाहेर काढलं ते खूप महत्वाचं होतं आणि ह्याची गॅरंटी नव्हती की सरकार कधी गडगडेल. हे सगळं शिबू सोरेनच्या मूडवरती होतं. सोरेननी पाठिंबा काढला असता सरकार गेलं असतं, पण त्या स्थितीतही नरसिंहराव तसोबरही हल्ले नाहीत. ज्याला आपण निष्ठा म्हणतो ना, प्रामाणिकपणा, आणि त्यांना असं कधी सांगावं लागलं नाही की मी हे केलं, किंवा त्यांनी कधी सांगितलं पण नाही जीवनपणी की मी देशासाठी एवढं योगदान दिलं. कुलकर्णी साहेब, दुर्दैव असं नाहीये का, एवढा मोठा माणूस, देशासाठी एवढं मोठं योगदान आहे त्या माणसाचं, पण जेव्हा ते गेले तेव्हा त्यांचा पार्थिव देह, डेड बॉडी ही काँग्रेसच्या कार्यालयात येऊ दिली गेली नाही. याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय असू शकतं. आणि त्यापेक्षा मी सांगतो की अनेक राजकीय नेत्यांची स्मारक आहेत दिल्लीमध्ये, काही एकरांवरती. कोणाचं स्मारक असण्याला माझा आक्षेप असायचं कारण नाही. दिल्लीच्या महत्वाच्या मोक्याच्या जागांवरती ती स्मारक आहेत. पण जो आर्किटेक्ट आहे ह्या देशाचा, मॉडर्न इकॉनॉमीचा, मॉडर्न इंडियाचा, त्या माणसाचं साधं स्मारक नाहीये. त्यांचा मृतदेह, त्यांचे जे डेड बॉडी आहे ती काँग्रेस मुख्यालयात ठेवली जाऊ शकत नाही, ठेवली दिली जात नाही. त्यांना मानवंदना तर सोडा, म्हणजे त्यांचं प्राक्तन इतकं विचित्र की मृत्यूनंतरही त्यांच्या नशिबी अवहेलना आली. जिवंतपणी नरसिंहरावांना कधी कोणी ऍप्रिसिएट केलं नाही. उलट त्यांच्या काळामध्ये ते हवाला कांड, जैन डायरी, हर्षद मेहतांचं तुम्हाला आठवत असेल, त्या काळात घोटाळा, तिथं नाव जोडलं गेलं. त्यातून पुढे काही निष्पन्न झालं नाही. पण ते डिफेम करण्याचा एक माणूस देशाला पुढे नेतोय अक्रॉस द पार्टी लाईन, बाकी पक्षीय हित वगैरे याचा विचार न करता देश टिकला पाहिजे ह्याच्यासाठी जो माणूस काम करतो त्याला खूप क्रिटिसाइज. जिवंतपणी त्यांना मरण यातना पाहायला लागल्या, मेल्यानंतर तर काय विचारायलाच नको. तुम्ही आता आपण उल्लेख केलाच की काँग्रेस मुख्यालयात त्यांचं डेड बॉडीला येऊ दिलं नाही, तर प्रवेश करू दिला नाही, स्मारकही नाही. दुर्दैव असं की तेलंगणात पण काही झालं नाही. आंध्र आणि तेलंगणा दोन वेगळे राज्य झाले. तेलंगणाच्या एका खेड्यातला मुलगा आहे नरसिंहराव, एका अत्यंत सामान्य कुटुंबातून पुढे आलेले. तुम्ही मला प्रश्नाचं उत्तर दिलं नाही की पॉवरफुल कोण आणि विकेस्ट कोण. आपण एक देश म्हणून पाहायला पाहिजे. पॉलिटिकल व्ह्यूनी पंतप्रधानांकडे पाहिलं जाऊ नये या मताचा मी आहे. ह्या देशाची पायाभरणी किंवा जे देशाला आकार दिला तो नेहरूंनी दिला, त्याच्याबद्दल काही दुमत असायचं कारण नाही. नंतरच्या काळामध्ये पंतप्रधान झालेले लालबहादूर शास्त्री त्यांच्या ठिकाणी ग्रेट होते. इतका साधा, सज्जन आणि निर्मळ पंतप्रधान. मधल्या काळात जे हंगामी पंतप्रधान झाले गुलझारीलाल नंदा, त्यांचा किस्सा आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे. नंदा जेव्हा पाय उतार झाले तेव्हा भाड्याच्या खोलीमध्ये राहायचे आणि त्यांचं सामान घरमालकांनी भाडं तटलं म्हणून बाहेर फेकलं. कोइन्सिडेंटली तिथून एक फोटोग्राफर, प्रेस फोटोग्राफर जात होता
आणि ते जोरदार आरडाओरडा करत होते, म्हाताऱ्याग्रस्ताला कोण करतो, त्यांनी फोटो क्लिक केला. एका नामांकित न्यूज एजन्सीच्या संपादकाला दाखवलं. ते बघितल्यानंतर ते हादरून गेले मुळासकट, कारण त्यानं जे आणलं होता फोटो तो फार खतरनाक फोटो होता. ते म्हणले, तुला माहिती का फोटो कोणाचा आहे? हे देशाचे माजी हंगामी पंतप्रधान गुलजारलाल नंदा. म्हणजे आपण आज विश्वास ठेवू शकतो का? आज संपत्तीचे इमलेच्या इमलेत राजकीय नेत्यांची. अशा देशामध्ये कधी काळी लालबहादूर शास्त्री, गुलजारलाल नंदांसारखी माणसं झाली. त्यांना कारकीर्द खूप कमी मिळाली, पण आपण त्याचं मूल्यमापन नाही करू शकत. कारण साधेपणा किंवा निस्वार्थीपणा ह्या खूप मोठ्या गोष्टी आहेत. म्हणजे शास्त्रीजी गेले त्यावेळी शास्त्रीजींनी फक्त एक फियाट गाडी घेतली होती आयुष्यामध्ये, त्याचे हप्ते राहिलेले होते. बर. तर शास्त्रीजी गेल्यानंतर त्यांच्या पत्नी ज्या आहेत ललिता देवी, त्यांनी मंगळसूत्र विकून ते फियाट गाडीचे हप्ते काढले. माफ नाही केलं गेलं? नाही माफ केलं गेलं. आणि ती फियाट गाडी परवापर्यंत शास्त्रीच्या संग्रही होती, स्मारकाच्या रूपाने. अशी लोक आज आपण विश्वास करू का? पटणारच नाही, खरंच वाटतं. चिमटे घ्यावं लागतील, एका चिमट्याने चालणार नाही. चिमटे घ्यायला लागतील की आपण त्याच देशात आहेत का जिथे शास्त्रीजी होऊन गेले. अशी परिस्थिती आहे. पण आहे त्यामुळे पंतप्रधानांचं मूल्यमापन आपण नाही करू शकत. नंतरच्या काळामध्ये इंदिरा गांधी झाल्या, त्यांनी पाकिस्तानची 2 शकलं केली. इंदिरा गांधींनी कुळ कायदा आणला, बाकी काही गोष्टी केल्या, आणीबाणीसारखा निर्णय घेतला. तो अर्थातच चुकीचा होता, व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होती, त्याचा निषेध झाला, त्याबद्दल दुमत असायचं कारण नाही. पण पाकिस्तानला जो धडा शिकवला तो इंदिरा गांधींनी शिकवला. 2 शकलं झाली. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन सारखा जो असा एकदम अग्रेसिव्ह होता, त्याचा नक्षा उतरवण्याचं काम इंदिरा गांधींनी केलं. नंतरच्या काळात राजीव गांधी झाले पंतप्रधान. त्यांनी खऱ्या अर्थाने दूरसंचार क्रांती, युवकांना जो मतदानाचा अधिकार दिला, तो खऱ्या अर्थाने असा लोभस आणि जंटलमन वाटणारा माणूस, ज्यानं प्रामाणिक प्रयत्न केला देशाला पुढे नेण्याचा. नंतरच्या काळात व्ही पी सिंग झाले, त्यांनी मंडल आयोग आणला. त्याच्याबद्दल मी मगाशीच म्हणालो, बरोबर, वादविवाद होऊ शकतो, पण उत्तरेचं राजकारण पूर्णपणे बदलून गेलं. नंतर गुजराल झाले, देवेगौडा झाले, चंद्रशेखर झाले मधल्या काळामध्ये. चंद्रशेखर तर थेट पंतप्रधान झाणारे व्यक्ती, म्हणजे चंद्रशेखर खासदार ते पंतप्रधान झालेले आहेत. तसं आता नरेंद्र मोदी झाले, केंद्रात कुठलंही पद नव्हतं. चंद्रशेखर यांनी शपथ घेतली. तुम्हाला गमतीचा प्रसंग सांगायचा तर सांगा ना. व्ही पी सिंग ज्यावेळी पंतप्रधान झाले त्यावेळी चंद्रशेखर रावांची फसवणूक करण्यात आली असं त्यांचं म्हणणं होतं, की त्यांना दगा देऊन व्ही पी सिंगांना पंतप्रधान करण्यात आलं. त्यावेळी सेंट्रल हॉलमध्ये जी मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये जसं नाव व्ही पी सिंगांचं आलं तसं रागाने लाल होऊन चंद्रशेखर बाहेर पडले. आणि त्यांनी एकच शपथ घेतली की आता पुढचा पंतप्रधान मीच होणार. झालं तर पंतप्रधानच होईल, नाहीतर होणार नाही. आणि ते खरं करून दाखवलं. आणि चंद्रशेखर हे पक्के समाजवादी, पण ते गुरु कुणाला मानायचे? अटल बिहारी वाजपेयींना. म्हणजे ही भारतीय राजकारणाची गंमत आहे. त्याच्यामुळे आपण असं मूल्यमापन कोण स्ट्रॉंगेस्ट आणि वीक असं नाही म्हणू शकत. आणि कायम त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली की मी जो काय आहे तो वाजपेयींमुळे आहे. चंद्रशेखरांच्या नंतर आपण बघतोच आहे, नरसिंहरावांचा आपण आता उल्लेख केला. नंतरच्या काळात वाजपेयी, अटल बिहारी वाजपेयींसारखा उत्तुंग नेता भाजपला मिळाला. म्हणजे भारतीय जनता पार्टी त्याच्यामुळे देशभरामध्ये पोहोचू शकली. म्हणजे भाजपा मोठी करण्यात लालकृष्ण अडवाणींचा खूप मोठा वाटा आहे. आणि प्रमोद महाजन हे त्याच्या पडद्याआडचे खऱ्या अर्थाने सूत्रधार. संख्या 2 होती भाजपाची, 2 पासून आज जे प्रचंड बहुमत मिळालं त्याचं बीजारोपण हे अडवाणी आणि प्रमोद महाजनांनी केलं. पण त्याला वाजपेयींसारखं एक उत्तुंग व्यक्तिमत्व किंवा प्रतिमा त्या पक्षाला मिळाली. वाजपेयी काय होते? पत्रकार होते, कवी होते. त्यातून तो माणूस इतका मोठा नेता झाला आणि ज्याने एक इतिहास रचला. म्हणजे तुम्हाला 96चा प्रसंग आठवत असेल की विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी एका मताने सरकार गेलेलं, त्यावेळी वाजपेयींनी भाषण केलं होतं की फार आवेशपूर्ण भाषण होतं, भावपूर्ण, की मैं मेरा इस्तीफा राष्ट्रपती को देने जा रहा हूं. त्या एका वाक्याने, त्या एका भाषणाने पुढच्या दशकभरामध्ये वाजपेयींना देशाचा निर्विवाद नेता बनवलं. म्हणजे त्या दिवशी वाजपेयींचे राजकीय विरोधक पण रडले. ज्या पद्धतीने त्यांचं पानिपत किंवा पराभव झाला लोकसभेमध्ये, तो पाहावला नाही लोकांना वाटलं की एका जंटलमनला हरवण्यासाठी हे सगळं झालंय. सुषमा स्वराज त्यांच्या भाषणात पण म्हणत होते की शकुनी आणि मंथरा हे एकच होते पुराण काळामध्ये, पण ह्या लोकशाहीमध्ये तर लोकसभेत अनेक शकुनी मामा आणि मंथरा बसलेले आहेत आणि त्यांनी ह्यांचा पराभव केलेला आहे.
लाहोरला त्यांनी बस सोडली, अनेक गोष्टी केल्या, देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला. आघाडीचं सरकार होतं. आघाडी सरकार चालवणं सोपी गोष्ट नाही. खरंय. त्यात द्रमुक सरकार जो हिंदुत्व विरोधी पक्ष आहे तो पण काही काळ त्यांच्या सोबत होता. अशा सगळ्या विविध प्रकारच्या लोकांना पुढे घेऊन वाजपेयींनी देश पुढे नेण्याचा प्रयत्न केला. नंतर मनमोहन सिंग पंतप्रधान झाले. मनमोहन सिंगांना पण साधारणतः त्याच सगळ्या चॅलेंजेसला सामोरं जावं लागलं. पॉलिसी पॅरालिसिसचं गव्हर्नमेंट आहे असं त्यांना म्हटलं जायचं. अण्णा हजारेंचं आंदोलन असेल, रामदेव बाबाचं आंदोलन आहे, त्यानंतर निर्भया कांड झालं. त्यांनी त्याच्या सरकारवरती खूप डाग बसला, किंवा जे सरकारची सफेद क्रांती किंवा मनमोहन सिंगांची जी उजळ असणारी इमेज आहे त्याला डागाळली ती इमेज. पण आजही मनमोहन सिंगांबद्दल कोणी प्रतिकूल बोललेलं नाही ऐकायला आले किंवा पाहायला मिळत. कारण मनमोहन सिंग हे वेगळेच होते आणि त्यांनी पंतप्रधान पद सोडतानाच सांगितलं होतं की आज नाही पण इतिहास माझं योग्य ते मूल्यमापन, मीडिया माझं मूल्यमापन नाही करणार. ऍब्सोल्युटली खरंय. आणि आता आपण त्याचा थोडासा अनुभव घेतोच आहोत. नरेंद्र मोदींचा संघर्ष सांगतो की नरेंद्र मोदी हा असा माणूस आहे की ज्याला कुठली पॉलिटिकल लिगसी नाही. हा बरोबर. अत्यंत सामान्य कुटुंबातून पुढे येऊन देशाचं पंतप्रधान पद मिळवणं ही सोपी गोष्ट नाही. आणि 13-14 वर्ष पंतप्रधान राहणं ही त्याच्याहून अवघड गोष्ट. 2012-13 मध्ये ज्यावेळी मनमोहन सिंग आणि काँग्रेस विरुद्ध प्रचंड असा रोष जनतेमध्ये निर्माण व्हायला लागला, निर्भया कांड झालं, नंतर लोकपालच्या निमित्ताने अण्णा हजारे दिल्लीत आंदोलनाला बसले. लोकांच्या मनात आलं की एक मनमोहन सिंग सज्जन आहेत पण सगळं चोरांचं राज्य किंवा करप्ट गव्हर्नमेंट चाललंय. ते सगळं वातावरण एनकॅश करून भारतीय जनता पार्टीला, जी कधी सत्तेत इतक्या प्रचंड बहुमताने येईल असं कुणालाच वाटलं नव्हतं, ते प्रचंड सत्तेमध्ये आणण्याचं काम हे नरेंद्र मोदींनी केलं. साधारणतः भाजपा हा असा पक्ष आहे की व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा अशी त्यांची धारणा आहे. पण पहिल्यांदा हे असं घडलं की व्यक्तीला प्राधान्य द्यावं लागलं, पक्ष दुय्यम राहिला. हे मोदींचं वैशिष्ट्य. मोदींनी त्यांच्या काळात काही चांगल्या गोष्टी केल्या, काही गोष्टींमुळे फटकाय बसला, नोटबंदी असेल, जीएसटी असेल. पण याचा अर्थ त्यांचंही काही अगदी मूल्यमापन चुकीचं किंवा मोदी अगदीच फेल्युअर असं अजिबात म्हणता येणार. त्यांच्या काळात काही चांगल्या गोष्टी झाल्या त्या आपल्याला मोकळेपणाने मान्य करायला लागतील. म्हणून मी जसं सुरुवातीला तुम्हाला म्हणालो की पंतप्रधान कुठला स्ट्रॉंगेस्ट आणि कुठला वीक हे असं आपण त्याचं मूल्यमापन नाही करू शकत. कारण देशांतर्गत प्रश्न असतात, देशाबाहेरचे प्रश्न असतात, आंतरराष्ट्रीय मंचावरची आव्हानं असतात. या सगळ्यांचा विचार करून त्यांना मिळालेली संधी, त्यांचं सरकार ते कडबोळं सरकार आहे का स्वतंत्र बहुमताचं सरकार आहे याच्यावरती खूप गोष्टी अवलंबून असतात. मुळात म्हणजे पंतप्रधान म्हणून त्यांना काम करण्याचा अधिकार किती हा पण एक महत्वाचा विषय असतो. खूप प्रेशर लॉबीज असतात, प्रेशर टॅक्टिक्स असतात, त्यातून ती लोक काम करतात. त्यामुळे त्या प्रत्येकाचा आपण आदर केला पाहिजे, नेहरू ते मोदी. वातावरण खूप सिरियस झालंय, थोडं आपण हलकं फुलकं करूया त्यासाठी. सगळे भांडताना दिसतात पार्लमेंटमध्ये. चहा तर एकत्रच पितात, नाश्ता तर एकत्रच करतात आणि सगळे हसत असतात त्यावेळेस. हो ना, मग तुमची काय अपेक्षा की तलवारी घेऊनच लढणं? आम्हाला कळत नाही, म्हणजे इथे भांडायचं आणि तिथे गळ्यात गळे घालून हसायचं. मतभेद असावा, मनभेद नसावा. भारतीय लोकशाहीची तीच गंमत आहे. नेहरूंच्या काळापासून म्हणजे तुम्हाला आठवत असेल आणि आपल्याला मराठी लोकांना अभिमान वाटायला पाहिजे, नाथ पै आणि मधुलिमये हे असे 2 खासदार होते, साधे खासदार होते. त्यांच्या भाषणासाठी पंडित नेहरू कुठलीही महत्वाची जरी मीटिंग असते तरी सोडून सभागृहात यायचे. कारण ह्या लोकांकडून काही 4 गोष्टी मला शिकायला मिळतील. इतकंच नाही तर नाथ पै तर प्रचंड विरोधक होते नेहरूंचे. मधुलिमये पण टीका करायचे. ती टीका खिलाडू वृत्तीने नेहरू स्वीकारायची आणि ती टीका केल्यानंतर पण त्यांना चहा पाण्यासाठी आमंत्रण असायचं, ब्रेकफास्टच्या मीटिंगला रेग्युलर असायची ही लोक. ही मराठी माणसाची ताकद आहे, हेच मी तुम्हाला सांगतोय. मधुलिमये असा माणूस आहे, त्याला आपण खरं तर खूप आदर असला पाहिजे त्यांच्याबद्दल, की लोकसभेला हरले ते महाराष्ट्रातून. जयप्रकाश नारायण यांना ते राहवल नाही की इतका चांगला माणूस पार्लमेंटमध्ये नाही. त्यांनी बिहारमधल्या मुंगेर मतदारसंघातून मधुलिमयेनं उभं केलं त्यांना. आणि आपल्याला अभिमान वाटला पाहिजे मराठी माणसाला की 4 वेळा मधुलिमये तिथून खासदार झाले. आजही बिहारमध्ये आणि उत्तर प्रदेशात मधुलिमयेंविषयी प्रचंड आदर व्यक्त केला जातो. हे फार मोठं यश आहे. मी मगाशी कसा म्हणालो तुम्हाला की मराठी माणूस हा देशाला दिशा देणार आहे. अशा अनेक नररत्न आहेत या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये. मधुलिमये एक उदाहरण सांगितलं मी तुम्हाला. आम्ही जेव्हा संसद चालते ते
टीव्हीवरती बघत असतो हो. तेव्हा एक खासदार आम्हाला खूप हसवतो. हम्म. ते म्हणजे आठवले साहेब. हो. कसे आहेत आठवले साहेब? आठवले, रामदास आठवला पॅन्थरचा कार्यकर्ता, ते केंद्रीय मंत्री. हम्म. त्या माणसाचा प्रवास जर आपण पाहिला तर तो खूप असा प्रेरणादायी प्रवास आहे. एका उपेक्षित कुटुंबातला माणूस जो अत्यंत खडतर स्थितीमधून पुढे आला. या आठवल्यांचा सुरुवातीचा काळ तुम्ही आता मुंबईचे आहात, तुम्हाला माहिती असेल. आठवले पॅन्थरच्या चळवळीत काम करायचे आणि लोकल ट्रेननी मंत्रालयाकडे जायचे, हो. आमदार निवासाचे तिथे, आणि तिथं अडल्या नडल्या लोकांची कामं करायची. एक काळ असा होता की शरद पवार मुख्यमंत्री होते, त्यांच्या मंत्र्यांकडे जेवढी गर्दी नाही तेवढी गर्दी आठवल्यांकडे असायची. बर. पवारांचा कॅनवा एकदा चालला होता. त्यांना आमदार निवासच्या तिथे खूप गर्दी दिसली. त्यांनी विचारलं, कुठली गर्दी? त्यांना सांगण्यात आलं की एक पॅन्थरचा कार्यकर्ता आहे रामदास आठवले म्हणून, त्याला भेटायला गेलो. पवारांना ते खूप आश्चर्य वाटलं. हे बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार ही अशी दोन माणसं की गुणग्राहक आहेत. बरोबर. त्यांना कळतं पोटेन्शियल काय माणसामध्ये. त्यांनी आठवलेंना बोलवून घेतलं. आठवले नंतरच्या काळात समाज कल्याण मंत्री झाले राज्याचे. त्यानंतर ते पुढंच जात गेले. त्यानंतर भाजपासोबत गेले, आज केंद्रामध्ये राज्यमंत्री आहेत. आठवल्यांबद्दलचा एक चांगला गुण मी आता सांगू इच्छितो. सध्या सगळं जात धर्म आणि ह्याच्या अनुषंगाने चाललंय. रामदास आठवले म्हणजे आपण बाळासाहेब ठाकरेंबद्दल सगळे जाणून आहात की बाळासाहेबांनी कधी कोणाला जात विचारली नाही आणि काही जाती विरहित राजकारण जे कोणी सुरू केलं किंवा ज्याचं श्रेय दिलं पाहिजे ते बाळासाहेब ठाकरेंनी दिलं पाहिजे. रामदास आठवले हे माझ्या पाहण्यातलं उदाहरण आहे. आठवलेंकडे तुम्ही गेलात, उद्या म्हणलं की समीरजींना एखादा भारतरत्नसाठी शिफारस पत्र द्या, काय म्हणताय साहेब? लगेच देतील. आठवले देतील पण लगेच ते पीएला बोलावतात, अरे लेटर बना दो. समीर गुदाटे आपल्या जातीचे आहेत का, धर्माचे आहेत का, लॉबीचे आहेत का, माझ्या काही कामाला येतील का, काही मदत होईल का त्यांच्याकडून, असला कसला एक क्षुद्र विचार रामदास आठवलेंच्या मनात येत नाही. आणि जो माणूस पॅन्थर सारख्या चळवळीतून तिथपर्यंत गेलाय तो इतका जातपात विरहित असावा हे खूप मोठी गोष्ट आहे. पॅन्थरचा कार्यकर्ता काय, पॅन्थर म्हणजे काय? आजच्या पिढीला हे काहीच माहित नाहीये, तर जरा त्याबद्दल थोडं सांगा ना आम्हाला. दलित पॅन्थर ही एक खूप मोठी मुवमेंट महाराष्ट्रामध्ये झाली. नामदेव ढसाळ, राजा ढाले, रामदास आठवले हे त्या काळातले त्याचे बिनीचे शिलेदार होते. प्रस्थापितांच्या गड्या उद्ध्वस्त करणे आणि उपेक्षित समाजाला सत्तेमध्ये बसवणं हा त्याचा उद्देश होता. प्रस्थापितांच्या म्हणजे काही लिटरली गाड्या वगैरे उद्ध्वस्त नाही, पण महाराष्ट्रात जे सोशल इम्बॅलन्स होता, उपेक्षित समाजाला सत्तेमध्ये वाटा मिळायचा नाही, मिळाला तरी तो प्रस्थापित जातीच्या इच्छेनुसार मिळायचा. एखादा तुकडा दिला आणि त्याच्यावरती समाधान. ही खूप मोठी एक सामाजिक चळवळ होती, पण ती एका पीकला गेली, त्याची खूप चर्चा झाली. मात्र दुर्दैवाने नंतर पॅन्थर थंडावला आणि रिपब्लिकन पक्ष स्थापन झाला. नंतरच्या काळात त्याचे वेगवेगळे गट तट झाले. त्या काळामध्ये ती पीकला गेलेली मुवमेंट खऱ्या अर्थाने खूप चांगल्या पद्धतीने स्प्रेड होऊन ती सत्तेमध्ये बसायला पाहिजे होती, पण अनफॉर्च्युनेटली ते झालं नाही. गेले 20 वर्ष तुम्ही दिल्ली, पार्लमेंट, राजकारण हे खूप जवळनं बघताय. अनेक बड्या नेत्यांबरोबर तुमचे संबंध, चांगले संबंध आहेत. असे काही 4-5 मोजके किस्से आम्हाला सांगा ना, ज्याच्यामध्ये एखादा नेता हा आम्हाला नव्याने भेटेल, त्याच्याबद्दल आम्हाला ती जी माहिती असेल ती नवी असेल. मी सुरुवात आमचे कार्यकारी संपादक संजय राऊतांपासून करतो. नक्की. राऊत साहेब काय आहेत हे मला वेगळं सांगायची गरज नाही, पण आपल्या कामाप्रती समर्पित असणारा माणूस कसा असावा ह्याचं संजय राऊत एक उदाहरण आहे. मुंबईतलं त्यांचं शेड्यूल बऱ्यापैकी आपल्या लोकांना माहिती आहे, पण दिल्लीमध्ये संजय राऊत यांनी अनेक असे प्रसंग आहेत की कधी एअरपोर्टला जाता जाता अग्रलेख लिहिलाय, कधी फ्लाईटमध्ये बसल्यानंतर अग्रलेख लिहिलाय. असे खूप मनोरंजक किस्से आहेत. त्याला एक समर्पण लागतं, म्हणजे इतका सगळ्या गोष्टीची जबाबदारी असतानाही त्यासाठी वेळ काढणं आणि ह्या पद्धतीने करणं. त्यांचं दुसरं वैशिष्ट्य हे सांगेन की शिवसेना सामना ह्याला सातत्याने चर्चेच्या केंद्रस्थानी ठेवण्याचं काम हे संजय राऊतांनी केलं.
हे एका मराठी माणसाचं, एक पत्रकार संपादक ते राज्यसभेचं खासदार, हे खूप मोठं यश आहे असं मला वाटतं. अजून एखादा नेता? माणुसकीच्या दृष्टीने आता आपण आठवलेंच्या बाबतीमध्ये अनुभवलेला आहे. हो. नितीन गडकरींकडे तुम्ही गेला तर तुम्हाला मनोसक्तपणे आधी पाहुणचार करतील, बर. थालीपीठ खा म्हणतील. आता तर गडकरींनी सुरू केलंय की बुधवार गुरुवार त्यांना देशभरातले खासदार भेटायला येतात संसदेमध्ये. बर. ते घरूनच थालीपीठ, वडापाव, पावभाजी, आणि ती मराठी म्हणजे मराठमोळ्या पद्धतीची बनवली. गडकरी हे त्यासाठी पण प्रसिद्ध झाले. रस्त्यांसाठी तर प्रसिद्ध आहेतच. काही खासदार आणि पत्रकार तर काम नसतानाही बुधवार गुरुवार तिकडे लाईन लागलेली असते त्यांच्या कार्यालयाकडे. गमतीचा भाग वेगळा, पण एक अगदी प्रेमाने वागणूक देणारा तुम्हाला एक आदरातिथ्य, जे महाराष्ट्राची संस्कृती, त्याचं झलक गडकरींकडे दिसतं. शरद पवारांबद्दल तर काय बोलायचं. शरद पवार हे दिल्लीच्या राजकारणामध्ये इतक्या ठामपणे उभा राहिलेला मराठी माणूस आहे. राजकारणात कोणी पॉवरफुल आणि पॉवरलेस होतं हा असतोच, तो म्हणजे तो भागच आहे, कधी पॉवरफुल तर कधी पॉवरलेस. पण शरद पवार हे इरिलेव्हंट झाले नाहीत देशाच्या राजकारणात, हे फार मोठं यश आहे त्यांचं. आजही प्रत्येक पक्षाच्या नेत्याशी व्यक्तिगत पातळीवरती वेगळे संबंध असणारे, घरगुती संबंध स्थापित करणारे शरद पवार हे नेते आहेत. आणि त्यामुळेच आज सत्तेबाहेर असले तरी शरद पवारांचं एक वेगळं महत्व आहे. याचं कारण ते व्यक्तिगत पातळीवरती त्यांनी राखलेले संबंध. गोपीनाथ मुंडेंच्या काही आठवणी मी सांगेन की नक्की एक बेसिक माणुसकी असणारा नेता कसा असतो. मुंडे हे मास लीडर, माझ्या समोर घडलेला किस्सा आहे आणि आता मी नाव घेऊन सांगतो. व्यंकय्या नायडू त्यावेळी भाजपचे मोठे नेते होते, त्यांच्याकडे एक माणूस काम करायचा आणि त्याच्या मुलीचं लग्न होतं. आणि एक असतं ना की 20-25 वर्ष तुम्ही एखाद्याकडे काम केलं तर तुम्ही गृहीत धरता की हा माणूस आपल्याला मदत करेल. हो. तर तो साधा कर्मचारी होता. त्याने आपल्या मुलीचं रिसेप्शन, लग्न ठेवला आणि त्याचा सोहळा म्हणला व्यंकय्या नायडूंकडे इतकी वर्ष काम केलं तर त्यांच्याच बंगल्यावरती होईल. ओके. हे गृहीत धरून सगळं नियोजन केलं आणि ऐनवेळी व्यंकय्या नायडू नाही म्हणाले. मी साक्षीदार आहे की तो माणूस माझ्या समोर मुंडेंकडे आला. त्याच्या डोळ्यात पाणी होतं, अर्थात असणारच, ती स्थिती त्याची वाईट होती. मुंडेंना हे सांगितलं. मुंडे म्हणाले काय ते मोठी गोष्ट, उसमें क्या आहे. त्यांनी त्यांचा PA त्याला सांगितलं, ये सब इनकी व्यवस्था करो और मुझे बता दो. अशी माणुसकी असणारे खूप कमी लोक आता पुढच्या जनरेशनमध्ये आपल्याला तितके दिसत नाहीयेत. अरुण जेटलींचं उदाहरण मी सांगेन. बोला ना. अरुण जेटलींचं भाजपचं जुनं मुख्यालय आहे 11 अशोक रोड, त्याच्या शेजारी त्यांना सरकारी बंगला मिळाला होता. अरुण जेटली असे व्यक्ती की एक दिवसही त्या जागेत बंगल्यात राहिले नाहीत. बर. एकतर त्यांनी जे पक्षासाठी ज्यांनी काम केलं अशा लोकांसाठी तो बंगला कायम असायचा. वीरेंद्र सेहवागचं रिसेप्शन तिथे झालेलं आहे. इज इट? त्यांच्या बंगल्यामध्ये. सेहवाग तर क्रिकेटर आहे, पण अशा अनेक लोकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत. आणि जेटलींचं आणखीन एक वैशिष्ट्य की भारत सरकारचा मंत्री किंवा खासदार, मंत्री म्हणून त्यांनी कधी ₹1 पगार घेतला नाही. ते त्यांची फीस वकील म्हणून इतकी मोठी होती, पण त्याला पण एक मोठं मन लागतं की तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा त्याग करण्यासाठी फार व्यवस्थित तुमच्यावरती संस्कार असण्याची गरज आहे. ते जेटलींकडे होते ते संस्कार. खासदाराचा पगार किती असतो? खासदारांचा पगार, पण खासदारांच्या पगाराबद्दल लोक म्हणतात, पण माझं वैयक्तिक मत आहे की तो पगार जो आहे आपल्याला ₹1,00,000 जरी दिसत असला तर तो तसा त्या अर्थाने पुरेसा नाहीये. कारण अनेक लोकसभा खासदारांच्या सभा खासदारांच्या पण वेदना मी जवळून पाहिलेल्या आहेत. बर. तुम्हाला मी सांगतो आता गंमत अशी, खासदारांना पगार समजा आपण ₹1,00,000 पकडून नाही, खरंच किती असतो? लाखाच्या आसपास पगार. काय फार नसतो, सुविधा असतात, पण त्याच्या बरोबरीने खर्च पण असतो ना. दिल्लीत खासदारांना निवासस्थान मिळतं. हो. मतदारसंघात त्यांना ऑफिस ठेवायला लागतं, दिल्लीमध्ये ठेवायला लागतं, दिल्लीत स्टाफ ठेवायला लागतो, मतदारसंघात स्टाफ. कुठे फिरायला गेलं तर त्यांना कर्मचारी वगैरे लागतात. दिल्लीमध्ये सकाळी जरी समजा दररोज आपण 10 माणसं पकडली खासदारांकडे, त्याचा खर्च आहे, मतदारसंघातला पण खर्च आहे. बरं, आजकाल काय झालंय की मतदार इतके अतिजागरूक झालेले आहेत की फक्त चहा पाजला ना तर त्या खासदाराच्या नावाने थेट दिल्लीपासून जे बोंब ठोकत जातात, काय खासदार आहे आमचा, गेलो दिल्लीत,
चहा सुद्धा पाजला नाही. मग काय एक्सपेक्टेशन्स काय आहेत? तसं नाहीये. त्यांना त्यांचे अपेक्षा ठीक आहे की दिल्लीत आल्यानंतर त्यांना हे केलं पाहिजे, पण तेवढा सेटअप उभा करणं प्रत्येकाला शक्य नाहीये. प्रत्येकाची स्थिती वेगळी आहे, लक्षात घ्या. हो. मतदारसंघाचा प्रेशर खूप मोठा आहे. एका लोकसभा मतदारसंघामध्ये आपण साधारणतः 15-20 लाख जरी मतदार किंवा लोकसंख्या गृहीत धरली, एवढ्या सगळ्यांच्या अपेक्षांना उतरणं ही कठीण गोष्ट आहे. तेव्हा आपण बाहेरून बघताना बघतो की हे खूप असं आहे तसं आहे, पण खूप टफ जॉब आहे. लोकप्रतिनिधी हा काही सोपा जॉब नाहीये. अर्थात त्यात मी काय हे नाही करत आहे की त्यांना बाकी गोष्टींनी त्या सगळ्या गोष्टी करू शकतात, व्यवस्थित मॅनेज करू शकतात, पण ते करणारी पण लोक कमी आहेत. बरं. त्यासाठी एक मनाचं उदारताच लागते, मनाचं मोठेपणा. ह्या बाबतीमध्ये मी तुम्हाला पप्पू यादवचं उदाहरण अवश्य सांगेन. पप्पू यादव यांनी एकदा मला त्यांच्या घरी बोलावलेलं. बरं. आणि पप्पू यादव काय आहेत आपल्याला माहिती आहे, बिहारमध्ये त्यांचं काय परिस्थिती आहे. माझी सुरुवातीची इमेज पप्पू यादव बद्दल अशीच बाहुबली आणि असा डेंजर माणूस आहे बाबा. हा, मी गेलो तर आपका घर सबका घर असं त्यांच्या घरावरच असा मोठा फलक लावलेला आणि नेताजी सुभाषचंद्र बोसांचा फोटो. पप्पू यादव म्हणलं, पप्पू भाई आप तो लोहिया और जयप्रकाश वाले आदमी हो, ये कहाँ से आए? नेताजी म्हणलं, आप अंदर तो चलिए, आपको एक एक चीजें पता चलेगी. आतमध्ये मी गेलो तर एक बघितलं 100-150 लोक अशा राहुट्या बांधल्यासारख्या, आणि एक ठिकाणी असं सगळं स्वयंपाक चाललाय, म्हणजे भात आणि वरण, बाकी काय असं पंचपक्वान्न म्हणणार नाही, पण भात वरण. मग त्यांनी मला सांगितलं हे कोण आहेत लोक, तर तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, बिहार मधले सगळे पेशंट, म्हणजे ज्यांना दिल्लीमध्ये उपचाराची गरज आहे ना, ते पप्पू यादवांना संपर्क करतात. बरं. पप्पू यादवाच्या घरी ॲन ॲव्हरेज 100 ते 150 लोकांचं जेवण एका वेळी होतं. पेशंटचे नातेवाईक तिथं राहतात. पप्पू यादवांची 4 PA आहेत, ते RML, एम्स, प्रत्येकाला वेगवेगळी हॉस्पिटल दिल्लीत वाटून. त्यांनी काय फक्त पप्पू यादवकडून पेशंट येतो एवढंच सांगायचं आहे, पेशंट ऍडमिट होणारच, आणि सगळी व्यवस्था लावणं हे करणं ही फार मोठी गोष्ट आहे. हा पैलू आपला लक्षात येत ना, आपल्याला फक्त पप्पू यादव म्हणजे बाहुबली, रॉबिन हुड. तो माणूस भारताच्या लोकसभेवरती 3दा अपक्ष म्हणून निवडून येतो. त्याचं कारणच हे आहे. आपण फक्त एक बाजू किंवा एक प्रतिमा बघतो कुठल्या नेत्याची, त्याच्या मागची जी प्रतिमा आहे ती खूप कमी लोकांना माहिती असते. आणि सौभाग्यानं किंवा सुदैवानं मला ह्या सगळ्या लोकांबरोबर त्यांना भेटता आलं. त्यांच्या दुसरी बाजू पण, एका नाण्याला जशी दुसरी बाजू असते तशी दुसरी बाजू पण समजून घे. कुलकर्णी साहेब, परत लॉबिंगकडे येतो. IAS ऑफिसर, प्रशासकीय अधिकारी, मीडिया, महाराष्ट्रीयन नेते, आमदार, खासदार, कोणी असू देत, मराठी इलेक्ट्रॉनिक मीडिया, मराठी प्रिंट मीडिया, आमच्यासारखे युट्यूब चॅनल्स, या सगळ्यांनी मिळून लॉबिंग आपल्याला जमू शकत नाही का हो? जमू शकते ना, का नाही जमणार, पण सुरुवात कोण करणार हा प्रश्न आहे. मग आता आपण एवढी सगळी जी नावं घेतली ना, तर मला एक उदाहरण सांगा की एखादा सामान्य माणूस दिल्लीमध्ये गेलाय, एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याला, पोलीस अधिकाऱ्याला मेसेज केला, त्यानं लगेच त्याला रिस्पॉन्स दिलाय. एखाद्या लिडरला केलाय फोन, राजकीय नेत्याला, त्यानं त्याला प्रतिसाद दिलाय. मी अगदीच नाही म्हणणार नाही, इतकी काही निराशाजनक स्थिती नाहीये, पण संख्या खूप कमी आहे. अकाउंटेबिलिटी किंवा जे आतून असायला पाहिजे ना, आपण त्या मातृभूमीचे आहोत, आपली ती जन्मभूमी, तिचं काय आपण देणं लागतो, ही भावना दिल्लीत काम करणाऱ्या मराठी माणसांमध्ये जोपर्यंत रुजत नाही तोपर्यंत लॉबिंग खूप अवघड गोष्ट आहे मराठी माणसासाठी. आणि मी मगाशी तुम्हाला म्हणालो की मधुलिमयना बिहारनी स्वीकारलं, अनेक नेत्यांना देशाने स्वीकारलं, तर दिल्लीत आपल्याला एक असं स्थान निर्माण करायला लागेल की सगळ्या देशाने आपल्याला स्वीकारलं पाहिजे. आणि ते स्वीकारार्थ ती कॅपॅसिटी मराठी माणसामध्ये नक्कीच आहे. शरद पवार कृषी मंत्री असताना रात्री 11:30 12पर्यंत काम करायचे. आज नितीन गडकरी आहेत, ते क्रमांक 1 चे कार्यक्षम मंत्री मानले जातात. 2-2:30 पर्यंत काम करतात रात्री, असं ऐकलंय आम्ही. तर मराठी माणूस क्षमतेच्या आणि कार्यक्षमतेच्या बाबतीमध्ये कुठेही कमी नाही. तो किंबहुना सगळ्याच्या पुढे विजनच्या बाबतीमध्ये. म्हणून त्याला एक्सेप्ट केलं जात नाही, कारण ते आहेच मराठी माणसाबद्दलचं एक जी भीती आहे अनामी, किंवा
ही माणसं इस्टॅब्लिश झाली तर मग ती आपल्याला डोईजड होतील. आणि दिल्लीचा एक स्वभाव आहे, दिल्ली फार काळ काही कोणाशी सलगी करत नाही. बरोबर आहे. दिल्लीचा एक वर्णन करायचं झालं तर 20-20 मॅच सारखं, म्हणजे बॅट्समन येतो, 2-4 ओव्हर खेळतो, फटकेबाजी करतो, निघून जातो. लोकसत्ता, लोकमत, दोन महाराष्ट्रातली मोठे न्यूजपेपर्स, हो. त्यांच्या दिल्ली एडिशन्स होत्या, बंद पडल्या, बंद कराव्या लागल्या दुर्दैवाने. का असेल साहेब ते? तोच एकजिन्सीपणा नसणं. दिल्लीमध्ये मराठी माणूस, आपण मराठी आहोत या आयडेंटिटीच्या पलीकडे जाऊन एक आयडेंटिटी बनवायचा प्रयत्न करतो. आम्ही तर टाइम्स वाचतो. हरकत नाही ना पण टाइम्स वाचणं, म्हणजे त्यात काही चूक नाहीये ना? चूक नाही. माझं तर म्हणणं आणखीन त्यांनी शिकलं पाहिजे. टाइम्स वाचाव, ऑल राईट, काळाची गरज, इंग्लिश आहेच, पण याचा अर्थ असा नाही की तुमचे रूट्स तुम्ही विसरायला पाहिजे. एक सायझेबल पॉप्युलेशन असताना दिल्ली आणि एनसीआर मध्ये जर मराठी वर्तमानपत्र यशस्वी होत नसतील तर ते खूप चिंतनाचा विषय. पुस्तक लिहून झालं, हो, प्रकाशकही मिळाला, मध्ये एक खूप मोठा फॅक्टर असतो एडिटिंगचा. हो. काय काढून टाकलं का ह्याच्यात? अजिबात नाही, काही नाही. खरंच सांगताय? खरंच सांगतो. या पुस्तकाची प्रस्तावना माननीय संजय राऊत साहेबांनी लिहिलेली आहे. मी त्यांना ड्राफ्ट दाखवल्यानंतर संजय राऊतांनी ॲज इट इज, शेवटी काय आहे की त्यांचं पण एक मोठेपण आहे की ते म्हणाले की हे तुझं वैयक्तिक कलाकृती, लेखन कृती आहे आणि छान झालंय पुस्तक, खूप सुंदर लिहिलेलं आहे. त्यांनी प्रस्तावनाही तितकीच चांगली लिहिलेली आणि कार्यक्रमाला पण तुला कुणाला बोलवायचंय हा तुझा वैयक्तिक अधिकार आहे. कार्यक्रमाच्या वेळेस तर म्हणजे बुक लॉन्च होतं, हो, मी येऊ शकलो नव्हतो काही कारणासाठी, पण पवार साहेब आणि राऊत साहेब हे दोघंही येणार होते. हो. आणि त्याच वेळेस काहीतरी दोघांमध्ये शाब्दिक चकमक चालू होती. हो. तर ते कसं निभावून नेलं मग तुम्ही? कारण मला आठवतंय दोघंही स्टेजवरती होते. ते दोघं एकत्र येणार की नाही याच्याबद्दल कमालीची अनिश्चितता होती. त्याचं कारण असं की एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे पुरस्कार देण्यात आला होता, संमेलनाच्या जस्ट आधी अगोदरची गोष्ट, आणि तो शरद पवारांच्या हस्ते दिला. त्यामुळे स्वाभाविक राजकीय वाद प्रतिवाद होणं स्वाभाविक होतं. शिवसेनेतर्फे त्याच्यावरती तीव्र प्रतिक्रिया उमटली. मग हे दोन नेते एकत्र येणार का, पुस्तक प्रकाशन होणार की नाही, त्या कार्यक्रमाला हे दोघं उपस्थित राहतील की नाही, असं सगळं अनसर्टन्टीचा खेळ होता. त्यातही सुदैवाने हे दोन्ही नेते एकत्र आले. त्यांनी समयोचित भाषणं केली, कुठलीही कॉन्ट्रोवर्सी न होता. त्या पुस्तकाच्या अनुषंगाने जे शरद पवार साहेबांनी भाषण केलंय तर गेल्या काही वर्षातलं त्यांचं एक चांगलं भाषण असं आपल्याला म्हणता येईल. मगाशी बोलता बोलता उल्लेख केला की हे पुस्तक, पवार साहेबांनी हा उल्लेख केलेला पुस्तकाबद्दल की एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी हे अतिशय उपयुक्त पुस्तक आहे. का हे उपयुक्त आहे? त्यात अनेक संदर्भ आहेत आणि आपण ज्याला म्हणतो ना बिटवीन द लाईन्स बऱ्याच गोष्टी असतात. समाजकारणामध्ये पण असतात, राजकारणामध्ये असतात. त्यातल्या ज्या काही विश्लेषणात्मक गोष्टी आहेत ना त्या खूप म्हणजे बऱ्यापैकी पद्धतीने त्या मांडल्या गेलेल्या आहेत. त्यातले महत्वाचे कालखंड आहेत. त्यात सोशो इकॉनॉमिकल रिफॉर्म्स आहेत. ज्या पद्धतीने देश आपला विकसनशील ते विकसित होण्याच्या दृष्टीने जे टप्पे पडले त्या टप्प्यांचा अंतर्भाव आहे. वेगवेगळ्या पंतप्रधानांनी केलेलं काम, त्यांचं एक माइलस्टोन जी अचिव्हमेंट आहे ती त्याच्यामध्ये अंतर्भाव आहे. काही महत्वाच्या कायद्यांवरती अगदी छोटेखानी पण दृष्टिक्षेप टाकलेला आहे. आणि भारतीय संसदेचा इतिहास चालता बोलता कसा आहे हे दाखवण्याचा एक प्रयत्न म्हणेन मी. तुम्ही सामनाचे पत्रकार, हो, मोदी साहेबांबरोबर तुमचे कसे संबंध? मोदी साहेबांना मी 2 वेळा भेटलो आणि मी जेव्हा सामनाची ओळख सांगितली तेव्हा अर्थातच त्यांच्या डोळ्यात आणि मनात एक प्रकारची वेगळी भावना होती. म्हणजे आदरणीय बाळासाहेबांबद्दलचा आदर. आणि त्यांनी मला विचारलं, सब ठीक आहे, काय आहे राजकारण, हे राजकारणाच्या ठिकाणी आहे, पण व्यक्तिगत संबंध हे वेगळ्या पातळीवरती असतात. आपण राजकीय संबंधांवरती न बोललेलं बरं, व्यक्तिगत संबंध महत्वाचे असं मला वाटतं. आता तुम्ही मगाशी उल्लेख केलात पप्पू यादव यांचा. हो. जनरली असं ऐकण्यात येतं की सामान्य जनतेचा फोन कॉल आमदार उचलत नाही, खासदार उचलत नाही. फॉर्च्युनेटली म्हणा किंवा अनफॉर्च्युनेटली म्हणा, माझा आमदार, माझा खासदार माझा फोन उचलतो.
कारण ते मला पर्सनली ओळखतात. मग कुठेतरी असं आहे का की तुम्ही ओळखीचे नाही आहात म्हणून तुमचा फोन उचलला जात नाही? इन जनरल आपण असं म्हणू शकतो, पण मी असे काही लोकप्रतिनिधी पण आहेत जे सर्रास लोकांचा फोन उचलतात आणि 24 आवर नाही म्हणणार मी, पण बऱ्यापैकी उपलब्ध असतात. दुसरं माझं निरीक्षण हे सांगतो की जे लोकप्रतिनिधी रिस्पॉन्ड करतात फोनला किंवा लोकांना, ऑटोमॅटिकली त्यांना लोक स्वीकारतात. या पुस्तकामध्ये ना सगळ्या पंतप्रधानांबद्दल तुम्ही लिहिलेलं आहे. हो. पण जर इतिहास बघितला तर असे बरेच लोक आहेत ज्यांना पंतप्रधान पदानी हुलकावणी दिलेली आहे. हो. तर त्याबद्दल काही आम्हाला जरा जाणून घ्यायला आवडेल. नाही, आणि स्पेसिफिकली महाराष्ट्रीयन नेत्यांबद्दल. महाराष्ट्रीयन नेत्यांबद्दल तर मी बोलेनच, पण मी राष्ट्रीय पातळीवर जर म्हणाल तर पूर्ण क्षमता असूनही पंतप्रधान न झालेली माणसं म्हणजे प्रणब मुखर्जी, दुसरे नितीश कुमार सध्याच्या घडीचे, मुलायम सिंग यादवही कदाचित पंतप्रधान झाले असते, कारण एक काळी ताकद होती त्यांच्याकडे, लालकृष्ण अडवाणी. बर, ही झाली राष्ट्रीय पातळीवरची नावं. महाराष्ट्रात आतापर्यंत दुर्दैवाने एकाही माणसाला पंतप्रधान पदाचं सोपान चढता आलेलं नाही. याचा अर्थ असा नाही की मराठी नेते योग्य नव्हते, किंबहुना ते खूप योग्य होते, पण आपली एक महाराष्ट्राची संस्कृती, आपण एक सरळ मार्गी असतो मराठी माणूस, वाकडं तिकडं शक्यतो करायला तो धजावत नाही. आणि राजकारणामध्ये बऱ्याच गोष्टी या करायला लागतात वाकडे तिकडे. तर मी तुम्हाला जसं उदाहरण दिलं की यशवंतराव चव्हाण हे भिडस्तपणामुळे झाले नाहीत. हो. शरद पवारांचा घात ह्या नॉर्थ इंडियन लॉबीनी किंवा उत्तरेच्या लॉबीनी केलाच. तिसरे योग्य उमेदवार होते प्रमोद महाजन, पण दुर्दैवाने ते नियतीला मान्य नसावं, कारण आज प्रमोद महाजन हयात असते तर कदाचित देशाचे पंतप्रधान झाले असते. पूर्ण क्षमतेचा माणूस, कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना एका सामान्य शिक्षकाचा, एका प्राथमिक शिक्षकाचा मुलगा स्वतःच्या कर्तृत्वावर दिल्लीमध्ये जातो आणि दिल्लीत मराठी माणूस गरगर करतो गोलचक्करच्या भोवती. पण प्रमोद महाजन हे पहिले असे नेते होते की दिल्लीच्या राजकारणाला स्वतःभोवती गरगर फिरवण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती. ओके. त्यांचा एक मोठेपणा मी सांगतो, उमदेपणा म्हणेन, मोठेपणा नाही म्हणणार. 2004 जेव्हा इंडिया सरकार गेलं, इंडिया शायनिंग ही महाजनांचीच कन्सेप्ट होती आणि मुदतपूर्व निवडणुका घेतल्या गेल्या आणि महाजनांचा अंदाज चुकला, काँग्रेसचं सरकार सत्तेवर आलं. गमतीचा भाग कसा असतो पहा की प्रमोद महाजन त्या काळात मिनी प्राईम मिनिस्टर होते, इतका दबदबा होता त्यांचा. आणि पराभव झाल्यानंतर एकाचा नसतो पराभव, पण झाडून सगळे नेते दिल्लीमधले प्रमोद महाजनांना क्रिटिसाइज करायला लागले. पराभवाचं खापर फोडायला एखादं डोकं लागतं. हो. मराठी माणसाचे संस्कार तुम्हाला सांगतो, कोणी हे करण्याच्या अगोदर महाजन स्वतःहून पुढे आले. त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली, भारतीय जनता पार्टीच्या पराभवाची जबाबदारी ही माझी वैयक्तिक आहे, आणि ती मी स्वीकारतो. तिसरं उदाहरण सांगेन शिवराज पाटील चाकूरकर, लातूरवाले. ते कदाचित झाले असते पंतप्रधान जर 2004 साली लातूरच्या लोकांनी त्यांना पराभूत केलं नसतं तर काही आपण नशिबानं दिलेली हुलकावणी, काही वेळा राजकारणाने केलेला घात, डाव प्रतिडाव किंवा कटकारस्थानाने केलेला घात असं म्हणू. पण ही संधी हे झाली. 2014च्या आसपास नितीन गडकरी भाजपाचे अध्यक्ष होते, त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपा बळकट होत होती. दरम्यानच्या काळात त्यांच्यावरती सरकारी एजन्सीज कडून कारवाया झाल्या, गडकरींना अध्यक्षपद सोडायला लागलं आणि तेव्हा पण मराठी माणसापासून पंतप्रधानपद दूर केलं. राहुल गांधी बरोबर तुमचे कसे संबंध आहेत? राहुल गांधींना राजकीय नेता म्हणून मी भेटतो. राहुल गांधी ॲज अ ह्युमन बिईंग खूप चांगले व्यक्ती वाटतात. राजकारण हा एक वेगळा विषय आहे, राजकारणात यशस्वी होणं हे करणं. पण एक सांगेन की आता विरोधी पक्षनेते झाल्यापासून राहुल गांधींची कामगिरी सुधारलेली आहे, चांगल्या पद्धतीचं काम करतायत ते. पण काँग्रेसला संघटनात्मक पद्धतीने ज्या पद्धतीने अजून बळकटी यायला पाहिजे ती काही बळकटी येताना अजून तरी दिसत नाही.
मग काँग्रेसने बीजेपीकडनं काय शिकलं पाहिजे? एक पत्रकार म्हणून तुम्ही काय बघताय या नाही, गोष्टीकडे? प्रत्येक पक्षाची स्टाईल ऑफ फंक्शनिंग वेगळी असते. म्हणजे भाजपनं केली ती काँग्रेस करेल अशातला भाग नाही. भाजपामध्ये काय की मायक्रो मॅनेजमेंट जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने मायक्रो मॅनेजमेंट आहे. त्यांच्याकडे टीम आहेत, वेगवेगळे लोक आहेत, फीडबॅक आहे. कुठल्याही एका व्यक्तीवरती ते अवलंबून राहत नाहीत. बरं. वेगवेगळ्या पद्धतीने फीडबॅक घेतात आणि त्याच्यानंतर निर्णय करतात. बरं. आणि इंडिव्हिज्युअली लक्ष असल्यासारखं एक वॉचडॉग असतो ना, तशा पद्धतीने तुमच्याकडे लक्ष आहे. काँग्रेसमध्ये काय झालेलं आहे मुळात, की जे स्थानिक पातळीवरचे संस्थानिक आहेत किंवा मनसबदार त्यांनाच ताकद देण्याचं काम झालेलं दुर्दैवाने. त्याच्यामुळे इतर जे घटक आहेत समाजातले ते हळूहळू काँग्रेसपासून भ्रमनिरास दूर जाताना दिसत आहेत. त्या घटकांना जोपर्यंत तुम्ही मुख्य प्रवाहात घेत नाहीत आणि जोपर्यंत संस्थानिकांकडून सामान्य माणसाकडे काँग्रेसचा प्रवास होत नाही तोपर्यंत हे बॅटल चालत राहणार. आणि हायकमांड कल्चर किंवा बाकी जे आहे ते बंद करा असं मध्यंतरी काही लोकांनी पत्रव्यवहार केला होता. त्याच्यामुळे खूप मोठा वाद झाला होता. काही गोष्टी ह्या काल सुसंगत बदलल्या पाहिजेत राजकीय पक्षांनी. तो बदल जोपर्यंत स्वीकारत नाहीत तोपर्यंत गोष्टी अवघड आहेत. तुम्ही पत्रकार आहात, लेखक आहात, दोघांसाठी वाचन हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे. सध्या काय वाचताय? नाही, आता सध्या मी नाही कुठलं वाचत आहे, पण आता मी गेल्यानंतर वाचेन. आणि मी फक्त मराठीच नाही तर इतरही भाषिक म्हणजे काही पुस्तकं असतील, मासिक असतील, वाचण्याचा प्रयत्न करतो. वेगवेगळी राज्य, तिथली माणसंही समजून घ्यायला मला आवडतात. त्या लोकांमध्ये बोलणं आणि मूळतः जी सामान्य माणसं आहेत ना, तुम्हाला कधी फीडबॅक किंवा चांगल्या गोष्टी ह्या सामान्य लोकांकडून मिळतात. परफेक्ट. ज्यांचा राजकारणाशी कुठल्या याच्याशी संबंध नाही अशा माणसांशी तुम्ही बोललात. आता समजा बिहारचं मी तुम्हाला उदाहरण सांगतो की दिल्लीमध्ये बहुसंख्य खासदारांकडे आणि मंत्र्यांकडे जे कुक आहेत किंवा ड्रायव्हर आहेत ते बिहारचे. बरं. तर मी काही लोकांशी आवर्जून बोलतो. ह्या इलेक्शनच्या दरम्यान मी बोलायचो. त्यांचं एक जनरल सगळ्यांचं असं रिडिंग होतं की कुछ भी हो जाए नितीश बाबू आना चाहिए अच्छा आदमी. बरं. नितीश कुमारांनी काय त्यांना सोन्याची कौलं लावणारी घरं दिलेली नाहीत ना, पण एक सुरक्षा जे त्यांचं कुटुंब आहे, म्हणजे ते बिहारी लोक काय की कुटुंब गावी ठेवून दिल्लीमध्ये काम करतात कारण उपजीविकेची साधनं कमी आहेत बिहारमध्ये. त्या स्थितीमध्ये माझं घर सुरक्षित कोणाच्या राज्यामध्ये राहील? तर नितीश कुमारांचे. मग एक साधारण आपल्याला फीडबॅक कळतो की बिहारचं वातावरण हे नितीश कुमारांच्या बाजूने. पहिली आवृत्ती संपली आहे, दुसरी इन प्रिंट आहे. दोघांमध्ये काही फरक आहे का? नाही, काही फरक असा नाहीये. म्हणजे पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये शरद पवार म्हणाले होते की हे पुस्तक छान झालंय, मात्र त्याच्यामध्ये काही भविष्याच्या दृष्टीने काही बदल करावे असं वाटलं लेखकांना. आणि त्यांनी तो मलाच सांगितलं होतं की आपल्याला जर योग्य वाटलं तर करा. तर त्या अनुषंगाने मी, संजय राऊत आणि निलेश कुलकर्णी एकत्र बसू. मला माझे एकदम असं नक्कीच अभिमानाने फुगून आली होती छाती. तर तसं मी एकदा त्यानंतर पुस्तकाच्या सगळ्या कार्यक्रमानंतर एकदा पवार साहेबांना भेटलो. त्यांनी काही सूचना मला केलेल्या आहेत आणि दुसऱ्या आवृत्तीमध्ये त्या दिसतील काही बदल. कुलकर्णी साहेब, इथे आलात, भरपूर गप्पा झाल्या आपल्या, कुठेतरी आज थांबूया. परत नक्कीच पॉडकास्टवरती येणार आहात. दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने आपण परत भरपूर गप्पा मारूया. पण आज वेळेचं थोडं तुम्हालाही बंधन आहे, मला माहिती आहे. तुमचं फ्लाईट आहे, दिल्लीला पोचायचं आहे लवकरात लवकर तुम्हाला. मी तर काही इथे बसलेलोच आहे गप्पा मारायला. तो भाग सोडून देऊया. आज इथे थांबूया आणि लवकरात लवकर परत याच जागेवरती आपण भेटूया या विश्वासाने इथेच थांबतो. नमस्कार. धन्यवाद. यासारख्या चर्चा आणि अनेक वेगवेगळ्या विषयांवरती, अनेक वेगवेगळ्या पुस्तकांवरती चर्चा तुम्हाला जर बघायच्या असतील, ऐकायच्या असतील तर आमच्या पॉडकास्टला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. दर शुक्रवारी याच ठिकाणी आपण भेटतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.